शकतो हिंड गट. आपण परवा फोर गट, मिड गट, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हे सगळे पार्ट आपण कव्हर केले होते, बरोबर आहे. सो आता आपल्याला आज काय घ्यायचंय, हिंड गट पार्ट घ्यायचंय. ओके. सो आता हिंड गटला काय म्हणतात, व्हॉट इज द सायंटिफिक नेम फॉर युअर हिंड गट. सो इट इज कॉल्ड एज अ प्रॉक्टोडेइयम. ओके, लक्षात ठेवा, सायंटिफिक नाव लक्षात ठेवा. मिड गट, हिंड गट, नंतर फोर गट, हे तुम्हाला नीटमध्ये सीईटी मध्ये विचारू शकतात. ओके. सो आपलं म्हणू शकतो हिंड गटचं सायंटिफिक नाव काय. सो सायंटिफिक नाव आहे आपल्या हिंड गटचं, दॅट इज अ प्रोक्टोडेइयम. काय दिलं ह्याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ इलियम, कोलॉन अँड रेक्टम. आता या नावाशी तुम्ही सिमिलर असाल. तुम्ही म्हणाल सर कुठे कुठे होतो सिमिलर, तर आपण ह्युमन न्यूट्रिशनमध्ये हे सगळे पार्ट्स बघितलेले. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण मागच्या संडेलाच हे सगळे पार्ट कव्हर केलेले. ओके. सो काय दिलंय, इट कन्सिस्ट ऑफ इलियम, कोलॉन अँड रेक्टम. आता इलियम काय आहे, काय इलियम. इलियम इज अ शॉर्ट अँड नॅरो. बरं, मनात अजून प्रश्न असतील, सर हे पार्ट्स कुठे असतात, कसे असतात, आम्हाला ते बघायचे. सगळे पार्ट्स तुम्हाला मी सांगतो, कुठे काय काय कसं प्रेझेंट आहे ते आपण सगळं बघूया. डोंट वरी. आपण त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच ची डायग्राम पण बघूया, कशी दिसते काय दिसते. ओके. सो ते सगळे पार्ट्स आपण बघणार आहोत. डोंट वरी अबाउट इट. आधी आपण सगळा पॉईंट्स लक्षात घेऊया आणि मग त्या डायग्रामकडे पण जाऊया. ओके. इलियम कसं आहे, इलियम आपला शॉर्ट आहे, नॅरो आहे. ओके. काय दिलंय, या मॅल्फिजन बॉडी. बरं, मॅल्फिजन बॉडी हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. आपण जेव्हा ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम चॅप्टर कंप्लीट केला होता त्याच्यामध्ये मॅल्फिजन बॉडी होतं. नाउ व्हॉट इज मॅल्फिजन बॉडी. बोमॅन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस या दोघांच्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं मॅल्फिजन बॉडी. अँड द मेन फंक्शन ऑफ युअर मॅल्फिजन बॉडी इज टू रिमूव्ह द वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी इन एक्सक्रिशन सिस्टीम. सेम वे मॅल्फिजन बॉडी कॉक्रोचमध्ये पण प्रेझेंट आहे. का प्रेझेंट आहे, तर वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर काढण्यासाठी मदत करते. कुठे प्रेझेंट आहेत ते, दे आर प्रेझेंट नियर द जंक्शन ऑफ मिड गट अँड हिंड गट. म्हणजे मिड गट म्हणजे मधला गट आणि हिंड गटच्या बरोबर मध्ये आपलं मॅल्फिजन बॉडी प्रेझेंट असतं. काय काम आहे त्याचं, दे हेल्प्स इन रिमूव्हिंग द वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी अँड द प्रोसेस इज कॉल्ड एज अ एक्सक्रिशन. ओके. बरं, आवाज येतोय सगळ्यांना, गाईज आवाज येतोय का. मानसी, आर्या, यशस्वी, धनश्री, आदिती, संकेत, हेनल, ओके, समीक्षा, येस. सो आपण काय बघतोय, हिंडगट. हिंडगटलाच म्हणतात प्रोक्टोडेइयम. 3 पार्ट स्टडी करायचे. व्हॉट आर द 3 पार्ट्स, इलियम, कोलॉन अँड रेक्टम. काय म्हटलं इलियम बद्दल, इलियम इज अ शॉर्ट अँड नॅरो. काय प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ अ मॅल्फिजन बॉडी. काय असते मॅल्फिजन बॉडी, आपण एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये शिकलेलो. काय होतं मॅल्फिजन बॉडी, इट इज अ बोमॅन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलसच्या दोघांच्या अपीअरन्सला मॅल्फिजन बॉडी असं म्हटलं जातं. ओके. आणि मॅल्फिजन बॉडी कुठे मदत करते, इट हेल्प्स इन रिमूव्हिंग द वेस्ट प्रोडक्ट्स. आपण जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात वेस्टवाले, ॲब्झॉर्ब झालेले ते डायजेस्ट होऊन जातात. म्हणजे आपले जे डायजेस्ट झालेले ते ॲब्झॉर्ब होऊन जातात आपल्या बॉडीमध्ये. पण जे अनडायजेस्टेड आहेत त्याला मॅल्फिजन बॉडी रिमूव्ह करण्याचं काम करतं. त्यालाच आपण वेस्ट प्रोडक्ट्स म्हणतो आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं एक्सक्रिशन. या वर्डचे तुम्ही सिमिलर असाल इन युअर लेसन कॉल्ड एज अ एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. ओके. कुठे प्रेझेंट आहे हा, इट इज प्रेझेंट जस्ट नियर द जंक्शन ऑफ मिड गट अँड हिंड गट. म्हणजे मिड आणि हिंडच्या बरोबर मध्ये तो प्रेझेंट आहे. डायग्राम बघितली तुम्हाला आयडिया येईल सगळ्या. ओके. आता इलियम कन्सिस्ट ऑफ स्पिंक्टर. स्पिंक्टर म्हणजे काय, ते पर्टिक्युलर नॉब सारखे जे कंट्रोल करू शकतात. इलियमचं मेन काम काय, ॲब्झॉर्ब करतं जेवणाला आणि सेंड नायट्रोजनस वेस्ट. आधी ॲब्झॉर्ब करतं, ॲब्झॉर्ब केल्यानंतर म्हणजे जे डायजेस्टेड झाले ते म्हणजे ॲब्झॉर्ब म्हणजेच काय, ॲब्झॉर्ब करून ते डायजेस्ट झालं म्हणजे ते सर्क्युलेट होईल आणि जे अनडायजेस्टेड आहे त्याला पुढे कोलॉनच्या पार्टकडे सेंड करण्याचं काम तुमचं इलियम करतं. ओके. चला, आता हे झालं इलियम. झाल्यानंतर आपण बघूया ह्या 3 पार्ट्सना आपण स्टडी करणार आहोत. म्हणून मी इथे स्टार मार्क केलंय बघा. हा इलियमचा सगळा पार्ट होता, हा सगळा कोलॉनचा पार्ट आहे आणि हा सगळा रेक्टमचा पार्ट आहे. ओके. सो आता कोलॉन काय आहे, कोलॉन हा लार्जर आणि वायडर पार्ट आहे. काय दिलं त्याच्यामध्ये, सेंड वेस्ट मटेरियल. कोलॉनमध्ये स्टोर्ड राहतात वेस्ट मटेरियल आणि नंतर ते वेस्ट मटेरियल कुठे आपण शकतो सेंड होतात, दे आर सेंड टुवर्ड्स द रेक्टम. म्हणजे कोलॉन हा लार्ज वायडर आहे. काय करतो तो, वेस्ट मटेरियल आधी स्टोअर करतो आणि नंतर पुढे रेक्टमकडे सेंड करण्याचं काम करतो. आणि मेन काम काय कोलॉनचं, वॉटरला ॲब्झॉर्ब करतं वेस्ट प्रोडक्टमधनं ॲज पर द नीड. म्हणजे आपल्या वेस्ट प्रोडक्टमध्ये काही आपण म्हणू शकतो काही चांगलं पाणी असेल, म्हणजे वी कॅन से पोर्टेबल ऑर द गुड वॉटर विच इज आपल्यामध्ये नाही, इट इज इन द केस ऑफ अ कॉक्रोच आपण म्हणू शकतो. सो कॉक्रोचच्या बॉडीमध्ये जर एखाद्या वेस्ट प्रोडक्टमध्ये चांगलं पाणी असेल, दॅट इज H2O, त्याला रिॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं ॲज पर द नीड विच टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ अ कोलॉन. ओके. आता कोलॉन झालं. आता रेक्टम. रेक्टम काय आहे, ओव्हल आणि स्पिंडल शेप ऑर्गन आहे. हा
हिंड गटचा लास्ट पार्ट आहे म्हणून त्याला म्हणतात इट इज कॉल्ड एज अ टर्मिनल पार्ट ऑफ हिंड गट. रेक्टमचंच पुढे ओपनिंग काय आहे, द रेक्टमचंच पुढचं ओपनिंग म्हणजे जिकडनं आपण शकतो वेस्ट प्रोडक्ट बाहेर येतात त्याला म्हणतात एनस. ओके, इट इज कॉल्ड एज अ एनस. एनस काय आहे, आपल्या ओव्हरऑल डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्या एलिमेंटरी कॅनल पासून सुरू झालं, आपलं नाही कॉक्रोच मध्ये पण सेमच आहे, ऑलमोस्ट सेम आहे. एलिमेंटरी कॅनल पासून सुरू झालं आणि पोस्टिरियर किंवा लास्ट पार्ट काय आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, दॅट इज अ एनस अँड विच इज हेल्पिंग इन द रिमूव्हिंग द अनडायजेस्टेड फूड और वी कॅन से वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी. The process is called as a excretion or it is also called as a defecation. Okay, so काय दिले ते, gives out the undigested food. Okay, क्लिअर झालं हिंड गट बद्दल काय काय आहे. हा गाईज आवाज येतोय. यस, मानसी, समीक्षा, धनश्री, आदिती, संकेत, हेनल, आर्य, यशस्वी. ओके, चला एकदा शॉर्ट रिवाइज करूया. ओके, आता आपण डायजेस्टिव्ह सिस्टमच्या लास्ट पार्ट कडे चालू, दॅट इज अ म्हणजे आपण शकतो त्या ऑर्गन बद्दल, हिंड गट बद्दल आपण स्टडी करतोय. ओके, मागच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण मिड गट आणि आपण शकतो हे केलं होतं, फोरगट आणि मिडगट केलं होतं. आता आपला हिंड गट आहे. हिंड गटला सायंटिफिक वे मध्ये काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रोक्टोडेइयम. काय काय कन्सिस्ट आहे त्याच्यामध्ये, काय काय प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, इट कन्सिस्ट ऑफ अ आपण शुद्ध इलियम आहे, इट कन्सिस्ट ऑफ अ इलियम, इट कन्सिस्ट ऑफ अ कोलॉन अँड इट कन्सिस्ट ऑफ अ रेक्टम. ओके, इलियम आहे, कोलॉन आहे आणि आपण म्हणू शकतो रेक्टम प्रेझेंट आहे. इलियम पहिले आता आपण बघायचं, इलियम. इलियम हा कसा आहे, शॉर्ट आहे, नॅरो आहे. त्या मिडगट आणि हिंडगटच्या मध्ये मॅल्फिजन बॉडी, तुम्हाला सगळं दाखवतो स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, कुठचे प्रेझेंट आहे, तर मॅल्फिजन बॉडी प्रेझेंट आहे. त्या मॅल्फिजन बॉडी कुठे प्रेझेंट आहेत, मिडगट आणि हिंडगटच्या बरोबर मध्ये प्रेझेंट आहेत. काय करतात मॅल्फिजन बॉडी, आपण शोधतो इलियम मध्ये जेव्हा ऍब्झॉर्प्शन होत असतं किंवा डायजेशन होत असतं त्याच वेळेला काय अनडायजेस्टेड फूड पण आपल्याला बॉडीतनं बाहेर सेंड करायचे असतात किंवा त्याला कोलॉन मध्ये पुढे पाठवण्याचं काम करायचं आहे, रेक्टम मध्ये पाठवायचं आहे आणि एनसच्या फॉर्म मधनं ते बाहेर जाईल. मग तेव्हा मॅल्फिजन बॉडी काय करतात, त्या फूड मध्ये जे अनडायजेस्टेड फूड असेल त्याला ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतात, त्याला सेंड करण्याचं काम करतात. ओके, सो हे झालं मॅल्फिजन बॉडी. मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन मध्ये आपण बघितलंय, बोमेन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस या दोघांच्या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला म्हणतात, म्हणजे दोघांच्या कंबाईन स्ट्रक्चरला म्हणतात मॅल्फिजन बॉडी. आता इलियम, इलियम मध्ये स्फिंक्टर्स प्रेझेंट आहेत, म्हणजे एक प्रकारचे नॉब्स प्रेझेंट आहेत किंवा कंट्रोलर्स प्रेझेंट आहेत. ओके, नंतर काय करते इलियम, फूडला जेवणाला ऍब्झॉर्ब करतं. कॉक्रोचच्या केसमध्ये चाललंय आपलं, फूडला ऍब्झॉर्ब करतं आणि नायट्रोजनस वेस्टला किंवा अनडायजेस्टेड फूडला कोलॉनच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. ओके, मग आता कोलॉन काय आहे, लार्जर आणि वाइडर पार्ट आहे. काय करतं ते, वेस्ट मटेरियलला स्टोअर करतं आणि एकदा कोलॉन भरला की ते वेस्ट मटेरियलला पुढे रेक्टम पर्यंत सेंड करण्याचं काम करतं. मेन फंक्शन काय कोलॉनचं, आपल्या वेस्ट प्रोडक्ट मध्ये नाही तर कॉक्रोचच्या वेस्ट प्रोडक्ट मध्ये जे काही चांगलं पाणी असेल, गुड वॉटर, जे आपण शोधतो पोर्टेबल वॉटर, त्याला रिॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं ॲज पर द नीड विथ द हेल्प ऑफ अ कोलॉन. ओके, आता हे झालं, त्याने रेक्टम पर्यंत कोलॉननी ते रिअब्झॉर्ब केलं चांगलं पाणी वेस्ट प्रोडक्ट मधनं आणि त्या वेस्ट प्रोडक्टला पुढे पाठवलं रेक्टम मध्ये. नाउ व्हॉट इज रेक्टम, रेक्टम इज ओव्हल आणि स्पिंडल शेप. टर्मिनल पार्ट, लास्ट पार्ट आहे आपला हिंड गटचा लास्ट पार्ट आहे आणि त्या रेक्टमचंच ओपनिंग, समजा हा रेक्टम आहे, हा ओपन झाला, या ओपनिंगलाच म्हणतात एनस. ओके, एनस कसा आहे, हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हा लास्ट, म्हणजे त्याला पोस्टिरियर किंवा लास्ट पार्ट म्हणतात. एलिमेंटरी कॅनल पासून सुरू होतं, एनसला संपतं आणि काय काम आहे त्याचं, इट गिव्स आउट द अनडायजेस्टेड फूड और द वेस्ट मटेरियल. प्रोसेस इज कॉल्ड एज अ एक्सक्रीशन और ऑल्सो यू कैन डिफाइन इट एज अ डेफिकेशन. ओके, सो दिस वॉज द लास्ट पार्ट ऑफ अ हिंड गट. आयडिया आली गाईज हिंड गट बद्दल. हा गाईज हिंड गट बद्दल आयडिया आली. हॅलो, आवाज येतोय, हिंड गट बद्दल आयडिया आली तुम्हाला, काही डाऊट आहे, बरं येस, आय होप काही डाऊट नसेल तुम्हाला. बरं संकेत, मला एक 2 मिनिटं हे आपण काय काय आहे. सो दिस इज आपल्या ज्या स्क्रीनवरती जी डायग्राम दिसते त्या डायग्रामचं नाव आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ओके, सगळ्यात वरच्या पार्टमध्ये बघा फॅरेनेक्स दिसते तुम्हाला, फॅरेनेक्स दिसतंय, फॅरेनेक्स सगळ्यांना, हां फॅरेनेक्स आपण बघितलेलं सगळं, जो गळ्याचा भाग आहे सगळं. ओके, नंतर 2 पेअर लेफ्ट आणि राईट साईडला तुम्हाला ते ग्लँड्स दिसतात बघा, सॅलायव्हरी ग्लँड्स दिसतात सगळ्यांना, सॅलायव्हरी ग्लँड्स
हा सलायवरी ग्लँड दिसत आहेत. ओके, तर आता सलायवरी ग्लँड म्हणजे काय, जिकडनं सलायवा स्टोअर्ड राहते आणि सलायवा सेंड करण्याचं काम होतं. मग तुम्हाला दिसत असेल एक मोठं एक आहे, म्हणजे आपण शकतो एक ट्यूब जाते, त्याला इसोफेगस म्हणतात. दिसते इसोफेगस गाईज? इसोफेगस दिसते? इसोफेगस दिसते का डायग्राम मध्ये पण? हा, इसोफेगस म्हणजे ही बघा, आता तुम्हाला सांगतो तसं बघा, मी पेन घेतो तुमच्यासाठी. हा फॅरिनेक्स आहे बघा, हे दोन पेअर्स आहेत, त्या दोन पेअर्सना म्हणतात सलायवरी ग्लँड्स. ओके, ही जिकडनं ट्यूब जाते त्याला इसोफेगस म्हणतात. हे आपण सगळं बघितलेलं आहे. नंतर ह्याला आपण म्हणू शकतो ह्याला क्रॉप म्हटलं जातं. माहिती आहे आपण परत स्टडी केलेलं क्रॉप बद्दल, आठवतंय? क्रॉप बद्दल स्टडी केलंय. लार्ज पियर शेप ऑर्गन गाईज, आठवते का? फोरगट मध्ये बघितलेलं, फोरगट मध्ये बघितलेलं इसोफेगसचं ओपनिंग जे आहे ते क्रॉप मध्ये होतं. आठवतंय इसोफेगसचं ओपनिंग क्रॉप मध्ये गाईज? आठवतंय का परवाचं पाठ? हा, नंतर आपण गिजार्ड बघितलेलं, त्या गिजार्डला सायंटिफिक नाव काय आहे? तर प्रोव्हेंट्रिक्युलस. ओके, गिजार्डचं सायंटिफिक नाव प्रोव्हेंट्रिक्युलस. त्या गिजार्ड मध्ये आपण बघितलं होतं ना, छोटे छोटे ब्लेड्स असतात दातांसारखे, जे फूडला ग्राइंड करण्याचं काम करतात. सो दिस इज द पार्ट कॉल्ड एज अ गिजार्ड. ओके, हा वाला जो पार्ट दिसतोय तुम्हाला ह्याला गिजार्ड म्हटलं जातं. ठीक आहे, इथे त्यांनी ते मार्किंग दिलं बघा, हा वाला गिजार्डचं. ओके, सो ऑर्गन नीट लक्षात ठेवा, गिजार्ड. गिजार्ड नंतर आपण लगेच बघितलेलं हॅपॅटिक, आपण म्हणू शकतो हे बघितलेलं आठवत असेल तुम्हाला, हॅपॅटिक केइझन. म्हणजे इथे दिले बघा, हेपॅटिक दिसते तुम्हाला, हेपॅटिक केइका, CAE. हेपॅटिक केइका दिसते, हे मॅल्फिजियन ट्युब्युल्स. गाईज, हा वाला दिसतोय का हेपॅटिक? आपण ते लिव्हर म्हटलेलं, ज्याच्यातनं डायजेस्टिव्ह एन्झाईम बाहेर जातात, आठवत आहे? ज्याला आपण स्टमकचं पार्ट पण म्हटलेलं, किंवा मिडगटला त्याला मिझेंटेरॉन म्हणतात. आठवत आहे का गाईज? परवा बघितलेलं. हेनल, धनश्री, धनश्री नव्हती आय थिंक, हेनल, मानसी, समीक्षा, आर्या, यशस्वी, संकेत, आठवत आहे? हॅलो, हा बघा, हे झालं. ते झाल्यानंतर मग आपण म्हणू शकतो, तुम्हाला आत्ताच आपण जे बघितलं मिडगट आणि हिंडगट, ह्याच्यामध्ये हा हिंडगट आहे. ओके, कुठचा हिंडगट आहे? आता मनात प्रश्न असायचा, हिंडगट कुठचा? हा वाला सगळा हिंडगट आहे. कुठचा? हा वाला लास्ट वाला पार्ट. आणि हा सगळा मिडगट आहे. तर मिडगट आणि हिंडगटच्या मध्ये बरोबर इथे तुम्हाला दिसत असेल, आपण आता लिहिलं की मॅल्फिजियन ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत, जे वेस्ट प्रोडक्ट्सला ऍब्झॉर्ब करतात आणि आपण ऍब्झॉर्ब केल्यानंतर मग ते ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतात, जे काय अनडायजेस्टेड किंवा वेस्ट प्रोडक्ट असेल. तर हे जे ट्युब्युल्स स्ट्रक्चर दिसत आहेत त्याला आपण म्हणू शकतो मॅल्फिजियन ट्युब्युल्स असं म्हटलं जातं. नंतर आत्ताच आपण पार्ट कव्हर केला, तुम्हाला आठवत असेल, आपलं हिंडगट म्हणजे लास्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ह्याला इलियम म्हणतात. इलियम म्हणजे हा वाला पार्ट इलियम आहे, हा सगळा कोलॉन आहे, हा रेक्टम आहे, आणि त्याचं ओपनिंग आहे त्याला म्हणतात एनस. ओके, सो अशी आपली पूर्ण सिस्टीम आहे आपल्या कॉकरोचची. परत एकदा सांगतो. ओके, परत एकदा सांगतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसं असतं, काय असतं. ठीक आहे, सो परत एकदा मी ती सिस्टीम सांगतो तुम्हाला. बघा, परत एकदा आता आपण ती डायग्राम वाईज बघूया. तुम्हाला स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते सगळ्यांना? हां, चला. सो बघा, हा आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच आहे. दिस इज द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच. ओके, आता काय दिलंय डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच म्हटल्यावर आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये हा जो वरचा पार्ट जो आहे, या वरच्या पार्टला म्हणतात फॅरिनेक्स. ओके, इट इज कॉल्ड एज अ फॅरिनेक्स. फॅरिनेक्स म्हणजे आपला जो गळ्याच्या पार्टपासून सुरुवात होते ते वाला पार्ट. ओके, मग एकीकडे तुम्ही रेफर करा तुमच्या नोट्स. नंतर हे जे दोन पार्ट्स आहेत, दिस दोन पार्ट्सला म्हटलं जातं सलायव्हरी ग्लँड्स. हे कसे पेअरमध्ये आहे ना, जिकडनं सलायव्हा रिलीज होतं, म्हणजे काय थुंकी रिलीज होण्याचं काम होतं. हे झालं. हे झाल्यानंतर आपल्याला एक ट्यूबलेग स्ट्रक्चर दिसते, या ट्यूबलेग स्ट्रक्चरला म्हणतात इसोफेगस. ओके, दिस इज कॉल्ड एज अ इसोफेगस. मग आपण बघितलेलं इसोफेगसचं ओपनिंग कुठे? इसोफेगसचं ओपनिंग आहे आपल्या क्रॉप लेग स्ट्रक्चरमध्ये. क्रॉप कसं आहे? पियर शेप ऑर्गन आहे, पियर सारखा. क्रॉप लेग स्ट्रक्चरमध्ये आपण म्हणू शकतो, ते बघितलं होतं ना की टेम्परली जेवणाला स्टोअर करण्याचं काम करतं इसोफेगस मध्ये, जे काही जेवण झालं मग त्याला म्हणतात क्रॉप. मग ते ग्राइंडिंगसाठी कुठे जातं? ग्राइंडिंगसाठी जातं गिजार्डमध्ये. ओके, ज्याला सायंटिफिक वे मध्ये म्हणतात प्रोव्हेंट्रिक्युलस. लक्षात ठेवा ही नावं. ओके, गिजार्ड आपण बघितलं, त्याला दातांसारखे स्ट्रक्चर असतात, ते आपण TS ऑफ गिजार्ड पण बघूया आपण, मग तुम्हाला अजून जास्त आयडिया येईल. ओके, सो आता ते झालं. ते झाल्यानंतर मग आपण बघितलेलं गिजार्ड नंतर हेपॅटिक केइका म्हणजेच काय लिव्हर. ही जी लिव्हर म्हणजेच कुठचं, हे वाले जे तुम्हाला दिसत आहेत, हे वाले जे मॅल्फिजियन ट्युब्युल्स सारखे स्ट्रक्चर दिसत आहेत, किंवा आपण म्हणू शकतो फिलामेंटस बॉडी, त्यालाच हेपॅटिक केइका म्हणतात. जी एक प्रकारची लिव्हर आहे,
जे डायजेस्टिव्ह एन्झाईम बाहेर काढण्याचं काम करतं आणि ते आपल्या जेवणासोबत मिक्स होतं. का? जेवणाला डायजेस्ट करायचं आहे प्रॉपरली, आपण म्हणू शकतो ग्राइंड करायचं आहे प्रॉपरली, डायजेस्ट करण्यासाठी त्या एन्झाईमची गरज लागते. मग आपला येतो मिडगट किंवा मिझेंटेरॉन. मिझेंटेरॉन म्हणजे हा आपला मधला पार्ट. ओके, हा आपला हेपॅटिक के झाला. के झाल्यानंतर हा जो मधला पार्ट आहे त्याला मिझेंटेरॉन किंवा मिडगट म्हणतात. हा सगळा फोरगट होता, हा आता नंतर मिडगट आहे. मग या मिडगट आणि हा सगळा जो आपला पार्ट आहे तो हिंडगट, या दोघांच्या मध्ये म्हणजे आपला हा हिंडगट आहे, या दोघांच्या मध्ये तुम्हाला दिसत असेल म्हणजे हा मिडगट आहे आणि हा आपला आपण म्हणू शकतो हा हिंडगट आहे. या दोघांच्या मध्ये एक आपला असा एक वेगळा पार्ट आहे, तो मी तुम्हाला ब्ल्यू कलरनी मार्क करून दाखवतो. सो त्याला म्हटलं जातं, त्याला म्हणतात मॅल्फिजियन ट्युब्युल्स. ओके, हा नीटमध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की व्हॉट इज द ऑर्गन किंवा सीईटी मध्ये की मिडगट आणि हिंडगटच्या मध्ये असं कुठचे ऑर्गन्स आहेत. सो ऑलवेज रिमेंबर द नेम ऑफ दॅट ऑर्गन्स ऑर द पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड द मॅल्फिजियन ट्युब्युल्स. का करतात ते मॅल्फिजियन ट्युब्युल्स? तर वेस्ट प्रोडक्टला बाहेर काढण्यासाठी मदत करतात. आता आपण वरती लिहिलं पण आहे, वेस्ट प्रोडक्टला बाहेर काढण्यासाठी मदत करतात ते. ओके, जे काय वेस्ट असेल ते. हे झालं. हे झाल्यानंतर आता हिंडगटचा पार्ट सुरू होतोय. हिंडगट म्हणजे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो काय आहे, तर हिंडगट म्हणजे आपला हा वाला जो आहे याच्यामध्ये पहिला पार्ट आहे इलियम. इलियम म्हणजे एक प्रकारचा स्मॉल इंटेस्टाईन आहे. मग नंतर मग काय कोलॉन काय करतं, हा कोलॉनचा पार्ट होता, हा वॉटरला रिअब्झॉर्ब करतो वेस्ट प्रोडक्ट मधनं. रेक्टम काय करतं आपल्या वेस्ट मटेरियलला म्हणजे कॉक्रोचच्या सोड करण्याचं काम करतं. आणि हे जे तुम्हाला एक वेगळा कलरचं मार्किंग घेतो मी ब्लॅक कलरचा, हा जो ओपनिंग दिसतोय त्याला ॲनस म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ अ कॉक्रोच. गाईज आयडिया आली तुम्हाला या सगळ्या ऑर्गन्सची, सगळ्या पार्ट्सची? एक्झाममध्ये तुम्हाला सीईटी साठी नीटसाठी हे ऑर्गन्स तुम्हाला पार्ट्स लेबल म्हणजे तुम्हाला डायग्राम देऊ शकतात आणि डायग्राममध्ये तुम्हाला सांगतील एक तुम्हाला असं ब्लँक हे देतील ॲरो करून आणि या चारपैकी कुठचा हा ऑर्गन आहे असं तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी येऊ शकतं सीईटीमध्ये नीटमध्ये. सो जे जे इम्पॉर्टंट सांगतो लेक्चरमध्ये ते मार्क करा, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर झालं गाईज? कळला हा पार्ट? येस. आर्या, यशस्वी, धनश्री, मानसी, समीक्षा, संकेत क्लिअर झाला हा पार्ट? काही डाऊट आहे? धनश्री काही डाऊट आहे? मानसी काही डाऊट आहे? आर्या काही डाऊट आहे? यशस्वी, संकेत, ओके, हेनल. चला आता लगेच तुमचं टीएस ऑफ गिझार्ड दाखवतो तुम्हाला. ओके, टीएस ऑफ गिझार्ड काय? गिझार्ड म्हणजे आपण जर बघितलेलं. ओके, सो बघा गिझार्डचं स्ट्रक्चर असं दिसतं. बरं, होमवर्क आहे तुम्हाला दोन, टीएस ऑफ गिझार्ड आणि तुमचं जो आपला आता आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच या डायग्राम मी तुम्हाला आता दाखवल्या. तुम्हाला त्याचे पॉईंट सांगितले काय काय आहेत, आपण म्हणू शकतो कुठचं फोरगट कुठे, मिडगट कुठे, हिंडगट कुठे, ह्या सगळ्या तुम्हाला लेबलिंग सांगितलं. होमवर्क काय तुम्हाला? तर होमवर्क काय आहे की तुम्हाला त्या डायग्राम ड्रॉ करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. एकदा ड्रॉ करा. माहिती आहे मला सगळेजण कंटाळले असेल डायग्राम काढायला किंवा डायग्राम कशाला काढायची, पण एकदा डायग्राम हाताखालनं जाऊ देन, कारण हाताखालून एकदा डायग्राम गेले तर तुम्हाला ॲटलिस्ट जी लोक सीईटी नीट देणार आहेत किंवा जी लोक जरी नसतील देणार तरी त्यांना असं वाटायची गरज नाही आम्ही तर नीट देणार नाही, सीईटी देणार नाही, मग आम्हाला कशाला हवेत बायोचं. पण तुम्हाला हे नॉर्मल नॉलेजसाठी किंवा एक जनरल नॉलेजसाठी तुम्हाला माहिती पाहिजेत कुठचे ऑर्गन्स आहेत काय. कारण वेन यू आर गोइंग टू अटेंड द इंटरव्ह्यू आणि जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचार की तुमचा बायो होता का आणि मग जस्ट तुम्हाला बायोच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला तर असं नको व्हायला की तुम्हाला काहीच उत्तर येत नाहीत. ओके, सो नॉलेजसाठी तरी ज्यांना कोणाचा बायो नाही आहे त्यांचं पुढच्या वर्षी तर ॲटलिस्ट नॉलेजसाठी तरी ड्रॉ करा. माझ्यासाठी नका ड्रॉ करू, तुमच्यासाठीच ड्रॉ करा. सो आता बघा काय दिलंय, हे आहे आपलं टीएस ऑफ गिझार्ड. आता टीएस ऑफ गिझार्ड म्हणजेच काय, ट्रान्सफर सेक्शन ऑफ गिझार्ड. जे आता आपण गिझार्डचं स्ट्रक्चर बघितलं म्हणजे जे आता असं स्पिंडल फायबर सारखं आपल्याला असं दिसत होतं. ओके, सो त्या गिझार्डला आतमधनं मी जर कट केलं तर मला कसं दिसेल, तर बघा आपण म्हणू शकतो हे जे बाहेर आहेत या बाहेरच्या मसल्सना म्हणतात, आपण म्हणू शकतो ह्याला म्हणतात सर्क्युलर मसल्स म्हटलं जातं. ओके, नंतर आतमध्ये हे असे वेडेवाकडे आपल्याला आपण म्हणू शकतो हे असं ग्रूज लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत त्याला लॉंगिट्युडनल म्हणजे उभे म्हणतात लॉंगिट्युडनल ग्रूज म्हणतात. आणि ह्याच्या आतमध्ये कायटिनियस म्हणजे जे टफवाले दात प्रेझेंट असतात जे काय करतात ग्राइंड करण्याचं काम करतात. म्हणजे दे आर ॲक्टिंग लाईक अ ब्लेड. आपल्या मिक्सरची कशी ब्लेड असते, जर तुमचा साधावाला मिक्सर असेल त्याची ब्लेड साधी असेल, तुम्ही हळकुंड टाकलं तर लगेच तुटून जाईल किंवा काही वेगळं असं एकदम सॉलिड मटेरियल टाकलं तुटून जाईल. पण तुमचा भारीतला मिक्सर आहे त्याची ब्लेड पण भारी एकदम, तर कुठचं पण काही पण असू दे तुम्ही काही सॉलिड पदार्थ टाका त्याला ते ग्राइंड किंवा क्रश करण्याचं काम करेल. सेम वे कायटेनियस काय करतं, कायटेनियस म्हणजे काय म्हणू शकतो टफ. का त्यांच्यामध्ये टफ दात प्रेझेंट आहेत,
कारण कॉक्रोच काही पण खातात, त्यांना माहिती नाही कच्चं आहे शिजलेलं आहे. आपल्यामध्ये वेल डेव्हलप ब्रेन असल्यामुळे आपल्यामध्ये ती तसे मजबूत आहेत, पण आपण शकतो आपल्याला माहिती आहे कडक कुठचं आहे किंवा नॉर्मल कुठचं आहे, त्याप्रमाणे आपण त्याला क्रश करून खाण्याचं काम करतो कारण आपलं वेल डेव्हलप ब्रेन आहे. पण कॉक्रोचमध्ये तसं नाही आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे आतमध्ये हे आतमधले दात आहेत म्हणजे ब्लेड सारखे, दे आर नॉट ॲक्च्युली टीथ, दे आर ॲक्टिंग ॲज अ शार्प एजेस कॉल्ड ॲज अ टीथ, म्हणून त्याला कायटिनियस टीथ म्हणतात. आणि ते ब्लेड्स काय करतात आपण एक प्रकारचे ते फूडला ग्राइंड करण्याचं काम करतात. का कायटिनियस टीथ प्रेझेंट सांगितलंय, कारण ते कॉक्रोच असं काय बघत नाही कच्चं आहे शिजलेलं आहे का आपण शकतो व्यवस्थित जेवण आहे, ते डायरेक्ट ते फूडला एंगल्फ करण्याचं काम करेल. मग जर त्या केसमध्ये जर आपण म्हणू शकतो काय कच्चं फूड असेल मग माईट बी त्यांची सिस्टीम खराब होऊ नये म्हणून कायटिनियस टीथ त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ टीएस ऑफ गिझार्ड. ओके, क्लिअर झालं गाईज, आयडिया आली गिझार्डची? गाईज गिझार्डची आयडिया आली का? हॅलो गाईज, गिझार्डची आयडिया आली तुम्हाला? काही डाऊट आहे? ओके, बरं. मानसी, समीक्षा, मानसी, धनश्री, हेनल, आर्य, यशस्वी, संकेत, काही डाऊट आहे का? आदिती, ओके. चला आता आपण बघूया सॅलिव्हरी ग्लँड्स, जो आता आपण नेक्स्ट पार्ट लिहिणार आहोत. पण लिहिण्याच्या आधी आपल्याकडे 10 मिनिटं, त्याच्यात मी आधी तुम्हाला डायग्राम समजवतो आणि डायग्राम समजून झाल्यानंतर मग आपण त्याचे पार्ट्स, मी तुम्हाला त्याचे पॉईंट लिहून देतो. ठीक आहे, चला. सो आधी आपण आता डायग्राम बघूया काय 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 दिलं डायग्राम बघा. सॅलिव्हरी ग्लँड्स ऑफ कॉक्रोच. सो सॅलिव्हरी ग्लँड्स ऑफ कॉक्रोच मध्ये काय काय दिलं बघा. हे दोन पेअर्स मध्ये आपले पर्टिक्युलर आपण शकतो हे ऑर्गन प्रेझेंट असतात, म्हणून त्याला आपण शकतो सॅलिव्हरी ग्लँड्स कसे दोन पेअर्स मध्ये. ओके, सो तर काय काय दिले बघा. एक वरचा फॅरिनेक्स होता, त्याच्या खालचा पार्ट मग त्याला हायपोफॅरिनेक्स म्हणतात. ओके, हायपोफॅरिनेक्स आपण म्हणू शकतो त्याचा भाऊ आहे हायपोफॅरिनेक्स. हे झालं. हे झाल्यानंतर मग आपण म्हणू शकतो काय काय आहे ह्यांच्यामध्ये. हे जे दोन्ही आहेत जे आपण म्हणू शकतो हे दोन्ही सॅलिव्हरी डक्ट आहेत. दीज आर द टू सॅलिव्हरी डक्ट आणि हे मेन डक्ट आहेत लोब्युल सॅलिव्हरी डक्ट. ओके, हे झालं. हे झाल्यानंतर मग दुसरं काय काय दिलं आपण म्हणू शकतो त्याच्या ऑर्गनमध्ये. या डक्टमधनं सलायवा, ह्याचं मेन काम काय लक्षात ठेवायचं, हे एवढ्या नेमिंग ठेवण्याची गरज नाही आहे. हायपोफॅरिनेक्स लक्षात ठेवा, हायपोफॅरिनेक्स लक्षात झालं. हे झाल्यानंतर मग आपण शकतो अजून काय लक्षात ठेवू शकता, तर आपलं हे दोन्ही सॅलिव्हरी डक्ट, हे जे ट्यूब दिसते त्याला सॅलिव्हरी डक्ट म्हणतात. हा त्यांचा ग्लँड्युलर म्हणजे हा जो आहे त्यांचा ग्लँड्युलर पार्ट आहे, हा त्यांचा लोब्युलर पार्ट आहे आणि इकडनं सलायवा बनते आणि ते रिलीज होण्याचं काम होतं. ओके, सो आपण शकतो ह्यांचं काम काय, सलायवा रिलीज करतात जे जेवणाला सॉफ्ट करायला मदत करतात, सेम लाईक अ ह्युमन न्यूट्रिशन. ओके, सो दिस इज द सलायवा. बाकी नाही लेबल लक्षात ठेवले ते कॉमन रिझर्वायर, हे काय एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त ही डायग्राम बघितली की तुम्ही लक्षात ठेवा की कसली तुम्हाला एखाद्या आयडेंटिफिकेशनसाठी नीट सीटी मध्ये येऊ शकतं की ही दोन लोब्स दिसत आहेत सॉरी, हे कुठची डायग्राम आहे. सो रिमेंबर दिस इज द सॅलिव्हरी ग्लँड्स ऑफ कॉक्रोच. ओके, आता हे झालंय. आता मी तुम्हाला त्याचे पॉईंट्स लिहून देतो सॅलिव्हरी ग्लँड्सचे काय काय कसं असतात ते. ठीक आहे, चला. सो जाऊया. डायग्राम कळली सगळ्यांना? गाईज डायग्राम कळले का? काही डाऊट आहे डायग्राम मध्ये? डायग्राम कळले ना? हॅलो, आवाज येतोय गाईज? डायग्राम कळले का म्हटलं? चला आता आपल्या नेक्स्ट पार्टकडे जाऊया आपण. ठीक आहे, चला. सो नेक्स्ट पार्टकडे जातो मी. करूया काय काय आहे. येस, आता आपला जो नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज अ सॅलिव्हरी ग्लँड्स. आत्ताच आपण मगाशी त्याचं काय बघितलं, त्याची डायग्राम बघितली, सॅलिव्हरी ग्लँड्सची डायग्राम बघितली. आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमची डायग्राम, सर्क्युलेटरी म्हणजे आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघायचं सॉरी, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम बघितली, टीएस ऑफ गिझार्ड बघितलं. ओके, डायग्राम लक्षात ठेवा फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सीईटी अँड नीटी. त्या सीईटी मध्ये किंवा नीटमध्ये तुम्हाला विचारू शकतात की ह्याच्यामध्ये डायग्राम्स काय काय, त्याचे लेबल विचारू शकतात किंवा तुम्हाला एक डायग्राम काढून देतील, सांगतील ह्याचं लेबल काय, 4 पैकी 1 निवडा, हे असं तुम्हाला विचारू शकतात. ओके, सो आता काय काय दिलेत. सॅलिव्हरी ग्लँड्स, मगाशी आपण डायग्राम बघितली, त्याचा आपण आता पॉईंट्स बघूया. पेअर ऑफ सॅलिव्हरी ग्लँड, पेअर म्हणजेच काय, जोडीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आता या प्रत्येक ग्लँड आपण ते ग्लँड्युलर असा मोठा लोब बघितला म्हणून त्याला म्हणतात ईच ग्लँड. त्याच्यामध्ये काय काय 2 ग्लँड्युलर लोब्स आहेत ईच ग्लँडमध्ये, म्हणजे वरचा खालचा आपण जर बघितलेला असेल, खालचे छोटे म्हणजे आतमध्ये छोटे खाचे मोठे खाचे. ओके, सो ईच ग्लँड कन्सिस्ट ऑफ 2 ग्लँड्युलर लोब्स. काय काय दिलंय, कन्सिस्ट ऑफ इरेग्युलर शेप, आतमध्ये जे पर्टिक्युलर जो शेप आहे
तो इरेग्युलर पण आहे आणि आपण म्हणू शकतो की असं एकदम एक्झॅक्ट रेग्युलर नाहीये आणि व्हाईट लोब्युल्स प्रेझेंट आहेत, व्हाईट कलरचं स्ट्रक्चर प्रेझेंट तुमच्या डायग्राम मध्ये दिलं बघा पेज नंबर 130 मध्ये मगाशी आपण आता बघितली. आता या प्रत्येक ग्लँड मधनं म्हणजे असे जे दोन ट्यूबलेट स्ट्रक्चर जे आहेत असे ओके त्याच्यात आपण म्हणू शकतो काय जात आहे एक कॉमन पॅसेज जातोय आणि याच कॉमन पॅसेजला म्हणू शकतो सलायव्हरी डक्ट म्हणून. हे काय दिलंय या दोन्ही ग्लँड्सच्या मधनं एक कॉमन पॅसेज ते शेअर करतात, त्या कॉमन पॅसेजला म्हटलं जातं काय म्हणतात त्याला, त्या कॉमन पॅसेजला सलायव्हरी डक्ट म्हणतात. आणि तो डक्ट कसा आहे तर थिन वॉल्ड एकदम बारीक थिन वॉल्ड आहे, इलॉंगेटेड म्हणजे असं मोठा आहे आणि सॅक लाईक स्ट्रक्चर आहे सर. ओके सो हे त्यांनी दिलेले कसं लक्षात ठेवायचं आहे काय दिलंय पेअर असते हा एक आणि हा एक म्हणून त्याला म्हणतात पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. ओके सो दे आर कॉल्ड अ पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड. प्रत्येक ग्लँड मध्ये कसे लोब्युल्स आहेत आतमध्ये आपण म्हणतो ना आतमध्ये असे ते खाचे प्रेझेंट आहेत. सो ते कसे ग्लँड्युलर लोब्युल्स आहेत. आतमध्ये शेप कोणाकोणाचा ह्याचा कधी छोटा असू शकतो ह्याचा मोठा असू शकतो. सो इरेग्युलर शेप आहेत आणि बाकी असे व्हाईट कलरचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. ओके सो असं आपण पानांसारखे आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतात पेज नंबर 30 मध्ये त्याला व्हाईट लोब्युल्स म्हणतात. इरेग्युलर पण आहे आतमध्ये म्हणजे असं रेग्युलर नाही कुठे कमी जास्त हे रेग्युलर शेपमध्ये आपले जे आपण शकतो ग्लँड्स पण आतमध्ये जे पर्टिक्युलर लोब्युल्स आहेत ते इरेग्युलर आहेत आणि व्हाईट कलरचे आहेत. काय दिलंय प्रत्येक ग्लँड हा एक ग्लँड मधनं एक कॉमन पॅसेज जातोय, या कॉमन पॅसेजला म्हटलं जातं सलायव्हरी डक्ट म्हणतात. ओके इट इज कॉल्ड एज अ सलायव्हरी डक्ट. आणि काय दिलंय तो सलायव्हरी डक्ट कसे म्हणजे दोघांचंच मिळून एक कॉमन पॅसेज बनतोय आणि वरती जातोय तो त्याला त्याला पॅसेजला म्हटलं जातं सलायव्हरी डक्ट. आणि त्याच ग्लँड मध्ये ही आतली जी ग्लँड आहे ती ग्लँड कशी आहे थिन वॉल्ड आहे एकदम बारीक वॉल पासून बनलेली आहे आणि इलॉंगेटेड मोठी आहे आणि असं सॅक सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे ह्याच्यामध्ये. ओके सो हे झालं आपलं सलायव्हरी डक्ट बद्दल. आणि कुठे प्रेझेंट आहे टंगच्या बरोबर बेसला किंवा टंगच्या खाली म्हणजे इट इज प्रेझेंट एट द बेस ऑफ अ टंग और हायपोफॅरिनेक्स. व्हॉट इज हायपोफॅरिनेक्स? हायपोफॅरिनेक्स इज द सायंटिफिक और अनदर नेम फॉर युअर टंग. ओके बरं हे झालं तुमचं सलायव्हरी ग्लँड बद्दल. आता नेक्स्ट पार्ट. आवाज येतो सगळ्यांना? स्क्रीन दिसते गाईज स्क्रीन दिसते का? हा आता फूड अँड डायजेशन आपला हा डायजेशनचा शेवटचा पार्ट आहे. काय दिलाय प्रेझेंट ओमनिवोरस म्हणजे काय आपण शकतो फूड अँड डायजेशन प्रेझेंट ओमनिवोरसचा अर्थ काय दिला याच्यामध्ये की इट फिट्स अपॉन ह्याच्यामध्ये की कॉक्रोच सगळीकडेच प्रेझेंट आहे. ते कोणाबद्दल पॉईंट आले फूड अँड डायजेशन तर कॉक्रोच सगळीकडे असं नाही की बाबा इंडियामध्ये आहे आफ्रिकामध्ये नाही अमेरिकामध्ये जपानमध्ये नाही. दे आर प्रेझेंट ओमनिवोरस दॅट इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ओके देन व्हॉट दे आर कॉल्ड दे फीड अपॉन कोणावरती ते फीड करतात पानांना खाण्याचं काम करतात म्हणजे प्लांट्सना खाण्याचं काम करतात ॲनिमल मटेरियलला खाण्याचं काम करतात ह्याच्यावरती ते फीड करण्याचं काम करतात. काय दिलंय त्याच्यामध्ये आपण बघितलेले लॅबियम लॅब्रम मॅक्झिले मॅन्डिबल्स हायपोफेरिनेक्स त्यांच्यामध्ये माउथ पार्ट्स प्रेझेंट आहेत आणि ते कशाला मदत करतात चिविंग अँड बायटिंग. चिविंग म्हणजे चावणे मॅस्टिकेशन, बायटिंग म्हणजे चिविंग म्हणजे आपण शकतो प्रोसेस की आता आतमध्ये आपण हळूहळू चावतोय आणि बायटिंग किंवा आपण शकतो पूर्णपणे एक्झॅक्ट चावणे आपल्या पुढच्या दाताने प्रत्येक दाताचं फंक्शन वेगळे पुढच्या दाताने काही छोट्या गोष्टी खाल्ल्या जातात मागच्या दाताने आपण त्याला दाढ म्हणतो त्याने मोठ्या गोष्टी चिव केल्या जातात. सो चिविंग आणि बायटिंगच्या प्रोसेसनी त्या माउथ पार्ट्समध्ये दात प्रेझेंट असल्यामुळे ते चिविंग आणि बायटिंग व्यवस्थित होतं जेवणाचं आणि ते व्यवस्थित पुढे पुश होण्याचं काम होतं. मग ते जेवण पुढे पुश कुठे होतं आपण आत्ताच मगाशी बघितलं सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एलिमेंटरी कॅनलमध्ये पुश होतं फॅरिनॅक्स मग इसोफेगस नंतर आपण बघितलं क्रॉप नंतर गिजार्ड नंतर आपण बघितलं ते इलियम नंतर आपला तो मिडगटचा पार्ट फोरगटचा पार्ट हिंडगटचा पार्ट हे सगळं मध्ये एलिमेंटरी कॅनलमध्ये गेल्यानंतर ते काय होतं ते हेपॅटिक केइका बघितलं जातं त्याच्यातनं बरेच एन्झाईम मिक्स होतात. सेम वे आपण ह्युमन न्यूट्रिशनमध्ये बघितलं तसं डायजेस्ट होण्याचं काम होतं आणि मग डायजेशन झाल्यानंतर आपण शकतो ते कोलॉन रेक्टम बघितलं. कोलॉन काय करतं वेस्ट प्रोडक्ट मधनं आपण म्हणू शकतो जे काय चांगलं पाणी असेल त्याला रिअब्झॉर्ब करतं. मॅल्फिजन बॉडी आपण बघितलेलं मिडगट आणि हिंडगटच्या मध्ये प्रेझेंट होतं. मॅल्फिजन बॉडी काय करतं मॅल्फिजन बॉडी आपल्या बॉडीतनं वेस्ट प्रोडक्टनं तयार करण्याचं काम करतं म्हणजे जे अनडायजेस्टेड असेल जे वेस्ट असेल त्याला जनरेट करण्याचं काम करतं. कोलॉन त्या वेस्ट प्रोडक्टला पुढे रेक्टम मध्ये स्टोअर करतं आणि रेक्टम एकदा भरलं की त्याच्यातनं आपण म्हणू शकतो त्याचं ओपनिंग जे असतं त्याला एनस म्हणतात तिकडनं वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकले जातात. सो अनडायजेस्टेड फूड moves out through the anus. Okay, so this was about the food and digestion. Okay, clear झालं सगळ्यांना? आवाज आला इथपर्यंत गाईज? आवाज आला का? आदिती, आर्या, यशस्वी, मानसी, समीक्षा, धनश्रींचा समीक्षा, अजून कोण राहिलेत? संकेत.
आवाज आला सगळ्यांना? चला एकदा परत शॉर्ट रिवाइज करू आणि मग आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. काय होतं सॅलिव्हरी ग्लँड? काय म्हटलं तुम्हाला? पेअर ऑफ ग्लँड्स. हा एक ग्लँड, हा एक ग्लँड. सो पेअर म्हणजे जोडीमध्ये. प्रत्येक ग्लँडच्या आतमध्ये काय लोब्युल्स आहेत, व्हाईट आणि आपण शकतो इरेग्युलर, त्याला आतमध्ये आणि म्हणजे आत आणि बाहेर, तर त्याला लोब्युल्स, त्याला ग्लँड्युलर लोब्युल्स म्हणतात. आतमध्ये कसे आहेत ते लोब्युल्स? इरेग्युलर शेपचे आहेत, व्हाईट लोब्युल्स आहेत, अशा स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहेत. प्रत्येक या ग्लँड म्हणजे सॅलिव्हरी ग्लँडमध्ये एक जो ओपनिंग आहे किंवा त्याला काय एक कॉमन पॅसेज आहे, त्याला डक्ट म्हणतात, इकडनं आणि इकडनं. ते दोघे एकमेकांशी युनाइट होतात, बरोबर, एकत्र जुळतात, एकत्र मिक्स होत आहेत, फॉर्म म्हणजे एकत्र जॉईन होत आहेत, त्याला कॉमन पॅसेज, याला सॅलिव्हरी डक्ट म्हणतात आणि आपण म्हणू शकतो. आणि या प्रत्येक ग्लँड, हा ग्लँड आणि हा ग्लँड, हा कसा आहे? थिन वॉल्ड आहे, बारीक वॉल्ड आहे, इलॉंगेटेड, मोठा आहे आणि सॅक लाईक स्ट्रक्चर सारखं. एखाद्या सॅक मध्ये आपण शकतो एखादं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, तसं सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आणि कुठे ते प्रेझेंट? दे आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ अ टंग, जिभेच्या खाली प्रेझेंट आहे. त्या जिभेला दुसरं नाव काय लिंग्युआ म्हणतात किंवा हायपोफॅरिनेक्स म्हटलं जातं. ओके, हे झालं आपलं सॅलिव्हरी ग्लँड बद्दल. मी तुम्हाला लेबलिंग सांगितलं, काय काय लक्षात ठेवा की लाईक तुमचं लोब्युलर सॅलिव्हरी डक्ट किंवा ग्लँड्युलर, ग्लँड्युलर म्हणजे खालचा, लोब्युलर म्हणजे वरचा, जो कॉमन पॅसेज त्याला सॅलिव्हरी डक्ट म्हटलं जातं. वरती एक आणि खाली जो आहे, आणि वरती तो हायपोफॅरिनेक्स. ओके, आणि वरती तिथे आपण शकतो अजून नावं जी आहेत ती रिसेप्टेबल किंवा रिझर्वायर, की जे आपण शकतो सॅलिव्हरीला रिलीज करण्याचं काम करतात, सॅलिव्हाला रिलीज करण्याचं काम करतात. ग्लँड्समधनं काय रिलीज होतं? सॅलिव्हा रिलीज होते, म्हणजे थुंकी रिलीज होण्याचं काम होतं. ती कोणासोबत मिक्स होते? तर जेवणासोबत मिक्स होते, त्याला सॉफ्ट स्ट्रक्चर किंवा बोलस बनवण्यासाठी. ओके, हे झालं सॅलिव्हरी ग्लँड बद्दल. नंतर फूड अँड डायजेशन, कॉक्रोच बद्दल आहे फूड अँड डायजेशन. तर कॉक्रोच कुठे प्रेझेंट आहेत? दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर, सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अ प्रेझेंट ओमनिवोरस. कोणावरती फीड करतात, कोणावरती डिपेंड आहेत ते? दे आर डिपेंड ऑन प्लांट अँड ॲनिमल मटेरियल. ओके, कशा? त्यांच्या माउथ पार्ट्स आपण बघितलेलं सगळे, लॅबियम, लॅब्रियम, नंतर आपण शकतो काय काय बघितलं, लॅब्रम, लॅबियम, मॅक्झिले, मॅन्डिबल, हायपोफॅरिनेक्स, हे सगळे पार्ट्स बघितलेले. ते चिविंग आणि बायटिंग करायला मदत करतात. ओके, जे जेवण च्यू झालेलं आहे किंवा बाईट झालेलं आहे ते पुढे पुश होतं एलिमेंटरी कॅनलमध्ये. ओके, एलिमेंटरी कॅनल, मग फूड पासेस थ्रू एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलमध्ये जेवण का गेलंय? तर डायजेशनसाठी गेलेलं आहे, प्रॉपर डायजेशन प्रोसेस होण्यासाठी. आणि मग जे अनडायजेस्टेड फूड असतं, इट इज रिमूव्ड आउट फ्रॉम द बॉडी बाय अ स्पेशल ऑर्गन कॉल्ड एज अ एनस. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ एक्सक्रीशन और ऑल्सो यू कॅन कॉल इट एज अ डेफिकेशन. ओके, सो अशा प्रकारे आपला पूर्ण कॉक्रोचचा डायजेशन पार्ट संपला. आज आपल्याला नवीन टॉपिक परत स्टार्ट करायचं आहे, दॅट इज अ सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, डन, क्लिअर झालं? काही डाऊट आहे गाईज? पक्का सगळ्यांनी लिहून झाले? सगळ्यांकडे सगळे पॉईंट्स आहेत? डायग्राम मी दाखवलेली डायग्राम क्लिअर झाली? ओके, चला आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया, दॅट इज अ आपण म्हणू शकतो सर्क्युलेटरी सिस्टम. हां, हेनल गेली ना, आता हेनल पण आली, ठीक आहे. चला, धनश्री आवाज येतोय का? हॅलो धनश्री, आवाज येतोय? हां, ओके, हेनल पण आली. हेनल आवाज येतोय? हेनलचा माईक कनेक्ट झाला का? हां, चला आता सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच आता आपण बघूया. सर्क्युलेटरी म्हणजे काय? सगळं आपल्याला हार्टची सिस्टीम बघायची, कसं पंपिंग होतं, ब्लड कसं जातं, हे सगळं इंटरेस्टिंग गोष्ट आहे खूप आपली सर्क्युलेटरी सिस्टीम. जशी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम घेतली, फोरगट, मिडगट, हिंडगट, हे सगळं बघितलेलं, तसंच आता आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम बघायचं आहे. सर्क्युलेटरी नंतर परत 3 इम्पॉर्टंट टॉपिक राहत आहेत. त्यांचं फर्टिलायझेशन कसं होतं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कसे आहेत, रेस्पिरेशन कसे आहे, आणि आपण शकतो एक्सक्रिटरी सिस्टीम कशी. हे झालं की झालं, मग नंतर आपला कॉक्रोचचा पूर्ण लेसन संपला, फक्त लास्टचा एक पार्ट आहे. सो विल ट्राय टू कम्प्लीट इट बाय ट्यूजडे और थर्सडे. नेक्स्ट वीकच्या थर्सडेपर्यंत कंप्लीट होईल किंवा ट्यूजडेला पण कंप्लीट होईल. ओके, सो आता आपण बघूया सर्क्युलेटरी सिस्टीम. नाउ व्हॉट इज सर्क्युलेटरी सिस्टीम? इट इज रिलेटेड टू द ब्लड, म्हणजे आपण शकतो हार्ट आणि ब्लडचे सगळे ऑर्गन्स आपल्याला या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये स्टडी करायचे आहेत. कशी आहे त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम? इट इज अबाउट ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. नाउ द क्वेश्चन अराइज दॅट व्हॉट डू यू मीन बाय ओपन सिस्टीम? ओपन म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये लूजली अरेंज असतात, त्यामुळे इझिली आपल्याला ते पार्ट दिसू शकतात. आपले कसे आहेत? आपण शकतो आपली क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे, आपला हार्ट पटकन दिसणार नाही. उद्या एन्जिओप्लास्टी करायची वेळ आली, बायपास सर्जरी करायची वेळ आली, किंवा आपण म्हणू शकतो त्यासाठी आपल्याला इकडचं ते हे कट करावं लागतं, कट करून आतमध्ये सगळे आपण म्हणू शकतो मसल्सनं बाजूला करावं लागतं, मग आपल्याला हार्ट मिळेल. म्हणजे आपली कशी क्लोज सिस्टम आहे, कॉम्पॅक्ट आहे. आणि कॉम्पॅक्ट नाही म्हणता येणार, म्हणजे हार्ट तसं आपलं छोटं आहे, 4 चेंबर हार्ट आहे आपलं, आणि
आतमध्ये क्लोज सिस्टीम मध्ये, ह्यांचं कसं ओपन टाईप म्हणजे लूजली अरेंज असल्यामुळे त्यांचा हार्ट आपण पटकन डायसेक्ट करू शकतो कॉकरोच. ओके, सो हे दिले. आता याच्याने काय दिलं, कन्सिस्ट ऑफ अ कलरलेस ब्लड. मी त्या दिवशीच आपण बघितलेलं, त्याला हिमोसिल म्हणतात, सॉरी हिमोलिम्फ म्हणतात. सो काय आहे, त्यांच्या बॉडीमध्ये किंवा कॉकरोचच्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते कलरलेस आहे, म्हणजे व्हाईटिश कलरचं ब्लड आहे. आपल्यामध्ये आरबीसी प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण शकतो आपल्याकडे रेड कलरचं ब्लड आहे. त्यांच्यामध्ये व्हाईटिश कलरचं ब्लड आहे, किंवा त्याला कलरलेस पण म्हणू शकतो, डिपेंड. म्हणजे आपण शकतो ते स्ट्रक्चर म्हणजे कोण कशा कलर प्रमाणे बघतोय त्याला म्हणतात हिमोलिम्फ. आता काय दिलंय ह्यांच्यामध्ये कसे आहेत, डॉर्सल ब्लड वेसल्स म्हणजे हार्ट आणि डॉर्सल एरोटा आणि हिमोसिल. म्हणजे काय काय त्यांच्या सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय काय प्रेझेंट आहे, ब्लड वेसल्स आहेत, हार्ट आहे, एरोटा आहे. हा एरोटा किंवा आपण शकतो सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा, फोर चेंबर, वेंट्रियम, नंतर काय म्हणू शकतो ॲट्रियम, हे सगळं तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये स्टडी केलं असेल. एक नॉर्मल हार्टची डायग्राम तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये माइट बी स्टडी केली असेल, तुम्हाला आठवत असेल. तर त्यांच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्ट एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, डॉर्सल आहे, डॉर्सल एरोटा आहे आणि हिमोसिल आहे. हिमोसिलचा अर्थ काय, कॅव्हिटी, म्हणजे आपण शकतो त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये हे सगळे लिम्फ वेसल्स आपले प्रेझेंट आहेत. ओके, हे झालं आपलं एक नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच. काय म्हटलं मी, ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी, लूजली अरेंज असल्यामुळे आपल्याला इझिली त्यांचं कळू शकेल. आपलं कसं असतं ह्युमन बिंगचं हार्ट, इट इज अबाउट क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, आता ह्यांच्यामध्ये कसं ब्लड आहे, आपल्यामध्ये रेड कलरचं ब्लड आहे, त्यांच्यामध्ये कलरलेस ब्लड आहे, त्यालाच म्हणतात हिमोलिम्फ म्हणतात. आपल्यामध्ये लिम्फ म्हटलं तर ॲनिमलच्या रिलेटेड असेल म्हणून त्याला हिमोलिम्फ म्हणतात. ओके, डॉर्सल ब्लड वेसल्स, आणि आपण शकतो कसे त्यांचं ब्लड वेसल्स म्हणजे त्या ओव्हरऑल सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय काय, तर ब्लड वेसल्स आहे, हार्ट आहे, एरोटा आहे आणि हिमोसिल आहे. हिमोसिल म्हणजेच काय, अशी कॅव्हिटी आणि त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये जाणारे लिम्फ. म्हणजे लाईक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो बोगदा, म्हणजे ज्याला टनेल म्हणतो. टनेल झाली कॅव्हिटी आणि आतमध्ये गाड्या पास होत आहेत, त्या झाल्या आपल्या लिम्फ किंवा हिमोलिम्फ म्हणू. तसंच म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलं की द टनेल लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड द कॅव्हिटी and inside that the cars are called as a hemolymph. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हिमोलिम्फ बद्दल. बरं, हा वाला पार्ट क्लिअर झाला का, हा वाला पार्ट कळला सगळ्यांना? येस गाईज, हा वाला पार्ट कळला? हा, आता आपण बघूया हिमोलिम्फ काय आहे. ओके, हिमोलिम्फ म्हणजेच काय, तर हिमोलिम्फ म्हणजेच काय, आपण ज्याला म्हटलं की व्हाईट कलरचं ब्लड आहे, त्यामुळे काय त्याच्यामध्ये कुठचा पिगमेंट नाहीये, आरबीसी प्रेझेंट नाहीये, त्यामुळे कुठचा असा कलर नाहीये. सो त्याला व्हाईटिश म्हणा, कलरलेस म्हणा. ओके, पण त्या हिमोलिम्फ मध्ये काय काय, प्लाझ्मा कन्सिस्ट आहे आणि 7 टाईपचे वेगवेगळे ब्लड सेल्स आहेत. तर ब्लड सेल्सनाच म्हटलं जातं हिमोसाइट. ओके, ऑलवेज रिमेंबर हिमोसाइट्सचा अर्थ काय, ब्लड सेल्स. ओके, हे ब्लड सेल्स कॉमन नेम आहे, हिमोसाइट्सचे सायंटिफिक वर्ड आहे. म्हणजे हिमोलिम्फ मध्ये काय लिहिलं आपण, त्यांच्यामध्ये कुठचंच पिगमेंट प्रेझेंट नाहीये. आता कुठचंच पिगमेंट प्रेझेंट नसल्यामुळे काय दिलं आपण शकतो, ते ब्लड कसे दिसतं, कलरलेस. ओके, किंवा व्हाईटिश कलरचे दिसतं. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, प्लाझ्मा आणि ब्लड सेल. ब्लड सेल्सनाच काय म्हणतात, हिमोसाइट म्हणतात. त्या प्लाझ्मामध्ये काय काय, तर त्या प्लाझ्मामध्ये पाणी आहे. ओके, आणि डिझॉल्व ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक सोल्युट्स प्रेझेंट आहे. आणि प्लाझ्मा कशाने रिच आहे, इट इज रिच विथ द न्यूट्रिएंट. ते आपण शकतो प्लाझ्मा कशाला मदत करतं, फूडला डायजेस्ट करायला. जे काही कॉकरोचनी जेवण जेवलेले ते आपण शकतो डायजेशनसाठी पण मदत करतं, ॲब्झॉर्प्शनसाठी, सॉरी नॉट डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, डायजेशन, त्या सगळ्या गोष्टींसाठी जे रिच इन न्यूट्रिएंट असल्यामुळे. आणि वेस्ट प्रोडक्ट म्हणजे नायट्रोजनस वेस्टला बाहेर काढण्यासाठी पण ते म्हणजे मदत करतं. म्हणजे प्लाझ्मामध्ये आपलं ॲब्झॉर्ब झालेलं फूड पण मिक्स होतं, जे डायजेशनसाठी मदत, म्हणजे ॲब्झॉर्ब झालेले मग ते डायजेशन होतं त्या प्लाझ्माच्या मदतीने. आणि इव्हन इट कन्सिस्ट ऑफ अ नायट्रोजनस वेस्ट, जे आपलं वेस्ट प्रोडक्ट एक्सक्रीटरी सिस्टीम किंवा एक्सक्रिशनच्या मदतीने बॉडीच्या बाहेर फेकलं जातं. ओके, हे झालं सगळं हिमोलिम्फ बद्दल. आणि आता दुसरा पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट, हिमोसिल. हिमोसिलचा अर्थ काय, सीओईएल. सीओईएल, सील म्हणजेच काय, तर बॉडी कॅव्हिटी. ओके, आत्ताच आपण डिस्कस केलं, टनेल, बोगदा, बोगदा म्हणजे कॅव्हिटी, आतमध्ये येण्या जाणाऱ्या गाड्या त्या म्हणजे हिमोलिम्फ. सो ह्याला काय म्हणतात, हिमोसिल. सील इज व्हॉट, सील इज कॉल्ड ॲज अ कॅव्हिटी. हेमो म्हणजेच काय, हेमो जेव्हा वर कुठे लागेल, तर आपण म्हणू शकतो ॲनिमलच्या रिलेटेड. आपण टाइप्स ऑफ कॅव्हिटी बघितले, तुम्हाला आठवत असेल, किंगडम ॲनिमेलिया, सॉरी किंगडम ॲनिमेलियामध्येच आपण बघितलेलं आहे ना, युसिलोमेट, असिलोमेट, स्युडोसिलोमेट, या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये, आधीच्या लेसन्समध्ये झालेल्या आहेत. बरं, आता क्वेश्चन अराईज, आपण ह्युमन न्यूट्रिशनमध्ये बघितलेलं, मी तुम्हाला म्हटलं तसं, आत्ता पण तुम्ही रेस्पायर करताय, पण आत्ता तुमचं डायफ्रॅगम हलतंय पण ते तुम्हाला दिसत नाही. पण जेव्हा आपण झोपतो
झोपल्यानंतर आपल्याला असं वाटतं की पोट असं हलतंय वरती खाली, असं पोट येत, म्हणजे आपण पण तेव्हा रेस्पायर करतो पण आपलं पोट हलताना दिसतं. सो दॅट इज नॉट ऍक्च्युअली द स्टमक, दॅट इज ऍक्च्युअली द डायफ्रॅगम. ओके, सो विच हेल्प्स इन द रेस्पिरेशन. सो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एकच डायफ्रॅगम आहे. मी आता डायफ्रॅगमचा उल्लेख का केला, तर आपण झोपल्यानंतर आपल्याला असं वाटतं की पोट हलतंय, पण ते पोट हलत नाहीये, ते डायफ्रॅगम हलतंय. ते आपण सुद्धा रेस्पायर करतो तेव्हा आपल्याला कळतं श्वास घेतोय श्वास सोडतोय असं. ओके, म्हणजे इनहेलेशन आणि एक्झलेशन. आपल्या बॉडीमध्ये एकच डायफ्रॅगम आहे, पण कॉक्रोचच्या बॉडीमध्ये इट कन्सिस्ट ऑफ अ 2 डायफ्रॅगम्स. ओके, आणि हाऊ दे आर प्रेझेंट, वन इज प्रेझेंट टुवर्ड्स द डॉर्सल साइड अँड वन इज प्रेझेंट टुवर्ड्स द वेंट्रल साइड. अशा स्ट्रक्चरमध्ये असतं. ते स्ट्रक्चर तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवतो. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ अ 2 टाइप्स ऑफ डायफ्रॅगम, डॉर्सल अँड वेंट्रल. आपल्यामध्ये एकच आहे ह्युमन बिंगमध्ये, कॉक्रोचमध्ये 2 डायफ्रॅगम्स आहेत. बरं, आता नीटमध्ये सीईटी मध्ये हा कन्फर्म क्वेश्चन विचारला जातो, किंवा इफ यू आर अटेम्प्टिंग एनी पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. सो तेव्हा तुम्हाला 12वीला बायो म्हटलं कॉक्रोच लेसन हा कॉमन आहे सगळ्यांना. सो त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. ह्युमन हार्ट इज ऑलवेज अ 4 चेंबर्ड हार्ट, बट युअर कॉक्रोच हार्ट इज ऑलवेज अ 13 चेंबर्ड हार्ट. ऑलवेज लक्षात ठेवा, आपल्याला शकतो की कॉक्रोचचा हार्ट कसे 13 चेंबर्ड हार्ट आहे कॉक्रोचचं. ओके, म्हणजे 13 चेंबर्स, म्हणजे मोठं आहे तसं बघायला गेलं तर मोठं आहे कॉक्रोचचं हार्ट, आपलं 4 चेंबर्ड हार्ट आहे. आता कसं डिवायडेड आहे, तर आपण म्हणू शकतो जे 3 चेंबर आहेत ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आणि 10 चेंबर्स आहेत ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. अशा प्रकारे ते म्हणजे आपण शकतो 13 चेंबर हार्ट म्हटलं, अर्धे 3 पार्ट्स थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये येतात आणि 10 पार्ट्स तुमचे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये येतात. ओके, डन, क्लिअर झालं इथपर्यंत गाईज? आवाज येतोय? हॅलो, येस, इथपर्यंत क्लिअर झालं? काही डाऊट आहे की नाही कळलं गाईज? कळलं इथपर्यंत? चला, सो एकदा परत शॉर्ट रिवाइज करू आणि डायरेक्ट आपल्या स्क्रीनकडे जाऊया. हा, बोला बोला. येस येस. हा, चेंबर म्हणजे काय म्हणू शकतो, 4 खाचे किंवा आपण म्हणू शकतो एक स्पेस, त्याला चेंबर म्हणतात. आता चेंबर लाईक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आपल्या प्रत्येक बिल्डिंगच्या खाली चेंबर असतात बघा, हे ना. म्हणजे तुमच्या फ्लॅटमध्ये, तुमच्या फ्लोअरमध्ये 4 फ्लॅट्स आहेत. ओके, सो 4 फ्लॅट्सचं सगळ्यांचं वेस्ट प्रोडक्ट जायला खाली चेंबर असतात बघा, मोठे मोठे गटर असतात वरती. म्हणजे एका साईडचं या, एका साईडचं त्या, तिसऱ्या लाईनीचं त्या साईडला, चौथ्या साईडचं साईड, हे ना. तुम्ही बघितलं असेल, माहिती आहे खाली असे मोठे मोठे चेंबर्स असतात, त्याच्यावरती झाकणं असतात, गटर सिस्टीम आपण म्हणतो. म्हणजे तेच सगळं नंतर मग आपल्या जे रस्त्यावरती जे आपलं गटर असतं तिकडनं त्याचे पाईप खाली गेलेले असतात, मग ते गटरमधनं जातं. मग गटरमधनं ते आपण म्हणू शकतो की ते सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जातं सगळं, आणि मग तिकडनं ते आपण म्हणू शकतो फ्रेश वॉटर बॉडीजमध्ये बाहेर एलिमिनेट केलं जातं. सो चेंबरचा अर्थ काय, मी एखादी बिल्डिंग बांधली, त्याचे 4 साईड आहेत, तो प्रत्येक म्हणजे आता समजा माझं म्हणजे एका फ्लोअरमध्ये 4 फ्लॅट्स आहेत, मग प्रत्येकाचं वेस्टचं सिस्टीम एकाच ठिकाणी असेल का नाही, कारण माझ्या लाईनीमध्ये वरती पण अजून लोक राहतात, खाली आहेत वरती आहेत, मग त्यांची ड्रेनेज सिस्टीम, मग सेकंड वाल्यांची ड्रेनेज सिस्टीम, तिसऱ्या वाल्यांची ड्रेनेज सिस्टीम आणि चौथ्या वाल्यांची ड्रेनेज सिस्टीम. आणि मग खाली जे असतात ते मोठे मोठे चेंबर म्हणजे स्पेस, त्यांचं वेस्ट तिथे कलेक्ट केलं जातं, एका साईडचं, दुसऱ्या साईडचं, तिसरं आणि चौथं. तो चेंबरचा अर्थ काय, एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं, ह्याच्याशी काही संबंध नाही, तुम्हाला एक्झाम्पलसाठी म्हणून. चेंबर इज कॉल्ड द स्पेस. ओके, सो आपल्यामध्ये जर समजा आपण ह्युमन हार्ट काढलं, तर ह्युमन हार्ट काढल्यानंतर बघा, असं आपलं जर ह्युमन हार्ट असेल तर आपले असे 4 चेंबर झाले. दिसते तुम्हाला एक ह्युमन हार्टच्या इकडे डायग्राम काढली दिसते, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. हा ह्युमन हार्ट असा नसतो, अजून व्यवस्थित असतो, पण जस्ट तुम्हाला समजण्यासाठी म्हणून काढले. दिसते गाईस? हे वाले डायग्राम दिसते तुम्हाला? हॅलो, हा, तर आपल्यामध्ये 4 चेंबर आहेत, 1 2 3 4. मग तसं कॉक्रोचची बॉडी आता तुम्हाला दाखवतो, स्क्रीन शेअर करतो, त्यांच्यामध्ये 13 चेंबर्ड हार्ट, म्हणजे 13 चेंबर्ड आहेत, म्हणजे 13 चेंबर हार्ट आहे, म्हणजे खूप मोठा हार्ट आहे, असं इलॉंगेटेड आहे, लॉंग आहे. मग ते कसं डिवायडेड आहे, तर 3 चेंबर्स आहेत ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आणि 10 चेंबर्स आहेत उरलेले ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. ओके, बरं, इथपर्यंत क्लिअर झालं? डन. जाऊया आपण पुढे. गाईज, इथपर्यंत क्लिअर झालं का? काही डाऊट आहे? ओके, चला, आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन म्हणजेच काय, त्याच्यावरती एक फोटोज आहेत ते शेअर करतो मी. माझ्याकडे मी फोटो काढलेले आहेत, एकच मिनटं द्या.
बरं दिसते, स्क्रीन दिसते, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हा सगळ्यांना समीक्षा स्क्रीन दिसते, धनश्री स्क्रीन दिसते, हा नंतर संकेत, यशस्वी, हेनल, आदिती. ओके बघा आत्ताच आपण बघितलं काय काय बघितलं सगळं हे आपण एकदा बघूया. ओके खूप इझी पार्ट आहे, जेवढं वाटतो तेवढं हार्ड नाहीये. सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ओके वी आर सीइंग अबाउट द सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. काय बघितलं आपण हार्ट कॉक्रोचमध्ये काय काय बघा, इट कन्सिस्ट ऑफ अ हार्ट अँड इट कन्सिस्ट ऑफ अ ब्लड. ओके आत्ताच आपण सगळं डिस्कस केलं. हार्ट कसं आहे त्यांच्यामध्ये 13 चेंबर्ड आहे. ओके 13 चेंबर्ड कसे डिवायडेड आहे, 3 चेंबर थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये, 10 चेंबर आपण शकतो ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. त्यांच्यामध्ये ब्लड आहे कसं आहे व्हाईट कलरचे किंवा कलरलेस, त्यालाच म्हणतात हिमोलिन. हे आत्ताच आपण बघितलं. त्याच्यामध्ये काय काय सेल्स आहेत, त्याला सेल्सना म्हटलं तर हिमोसाइट्स, आणि त्याच्यामध्ये प्लाझ्मा आहे, त्या प्लाझ्मामध्ये आपण बघितलं फूड आणि ऑर्गॅनिक वेस्ट असतं. ओके आता ही आपण काढली डायग्राम 13 चेंबर्ड ऑफ हार्ट. ओके कशी काढली ती मी लाईक एक्झाम्पल दिसते तुम्हाला काही स्क्रीनवरती डायग्राम दिसते? हॅलो हा म्हणजे ही आपण कशी काढू शकतो समजण्यासाठी म्हणून. हे बघा आपल्याला जी लोक आपण नॉर्मली हार्ट काढतोच ना असं, तो असंच काढायचं असं, मग परत मग असं. ओके मग असं आपण नॉर्मली जे हार्ट काढतो हे असेच तुम्ही डायग्राम काढू शकता. आणि नॉर्मली आपण हार्ट काढ म्हणजे जे एखादा व्यक्ती आपल्याला आवडतो त्याला आपण कसं असं हार्टचं सिम्बॉल काढू हे ना, आजकाल तुमच्या इमोजीजमध्ये पण आहेत. सो हे तसंच काढायचं. पण कसं काढायचं ते की आपण शकतो एक असं काढलं, नंतर असं काढलं, परत त्याच्यावरती असं काढलं, हे त्याच्या खालचं आलं, त्याच्यावरती असं आलं, परत त्याच्यावरती असं, हे असे 13 पर्यंत आपल्याला काढायचे. ओके हे मी असे इथे काढलेले आहे, दिसतंय तुम्हाला? हे वाला आपलं हे जे सगळे आहे ते 13 चेंबर्ड हार्ट आहेत, दिसतंय गाईस? येस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके 13 चेंबर हार्ट झाले मध्ये. आता काय काय दिलं याच्यामध्ये बघा, नीट बघा. हे जे सगळे आपले 13 चेंबर, हा जो पहिला जो पार्ट आहे जे ह्याला म्हणतात एरोटा. ओके दिस पार्ट इज कॉल्ड एज अ एरोटा. हे जे सगळे चेंबर हे 13 आहेत म्हणून हा इलॉंगेटेड आहे, मोठा आहे म्हणून त्याला म्हणतात 13 चेंबर हार्ट. हे लक्षात ठेवा. नीटमध्ये सीईटीमध्ये हे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला की कॉक्रोचमध्ये किती चेंबर्ड हार्ट असतं. सो ऑलवेज रिमेंबर इट इज अ 13 चेंबर्ड हार्ट. हे पण विचारू शकतात कसे डिवायडेड आहे, तर तुमचं 3 जे आहेत ते 3 तुमचे थोरॅसिकमध्ये आहेत आणि 10 आहेत तुमचे ते ॲब्डॉमिनल पार्टमध्ये प्रेझेंट आहेत. बरं आता हे 3 चेंबर्ड हार्ट झाले. आता या हार्टला चांगल्या पोझिशनमध्ये ठेवणारे कोणतरी मसल्स पाहिजेत. जसं आपल्यामध्ये कार्डियक मसल्स आहेत. कार्डियक मसल्स काय करतात, त्या मसल्स जे आहेत आपण सुद्धा हार्टला त्या जागेवरती एक्झॅक्ट लोकेट करण्याचं काम करतात. इमॅजिन करा जर आपल्या बॉडीमध्ये कार्डियक मसल नसते हार्टच्या बाहेर, तर आपला हार्ट असं कुठे पण पडलं असतं, आपण जिथे ते धावू पडू त्या साईडला ते हार्ट एकदा लेफ्ट साईडला आलं असतं, एकदा खालती आलं असतं, एकदा वरती आलं असतं, एकदा खालती गेलं असतं, पण या मसल्समुळे तो एक्झॅक्ट त्या जागेवरती तो फिक्स राहतो. मग तसंच आपल्यामध्ये कार्डियक मसल आहेत. मग सेम वे कॉक्रोचच्या पण हार्टमध्ये त्याला बाहेर एकाच जागी फिक्स ठेवण्यासाठी कुठचे मसल्स प्रेझेंट आहेत, त्याला म्हणतात ॲलरी मसल्स. ॲलरी मसल्स म्हणतात ALARY. ओके दे आर कॉल्ड एज अ ॲलरी मसल्स. ओके दिसते तुम्हाला ॲलरी मसल्स गाईज, दिसते? हां पण आता हे 12 पेअरमध्ये हे आहेत 13 चेंबर्स आहेत. हे जे लाल कलर हे 13 चेंबर्स आहेत. पण जे मसल्स आहेत तुम्हाला दिसत असतील ते मी फक्त इथपर्यंत काढलेत बघा. इथे काढला नाहीये बघा, दिसतोय? इथे नाही काढला मी, या पार्ट इथे काढला नाही बघा, बाकी सगळीकडे काढलेत बघा. दिसते तुम्हाला हे गाईज? हॅलो गाईज आवाज येतोय का? हां बाकी सगळीकडे आहेत बघा, इथे फक्त इथे खालच्या पार्टला प्रेझेंट नाही आहेत. मग का प्रेझेंट नाही आहेत ते, कारण तिथे 12 पेस, कारण तिथे मेन एरोटा पार्ट आहे तिथे ते मसल्स नाही आहेत. फक्त बाकी 12 चेंबर्सने इथे फक्त ते ॲलरी मसल्स प्रेझेंट आहेत, जे काय करतात हार्टला पोझिशनमध्ये ठेवण्याचं काम करतात. ओके हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात एरोटा म्हणतात. ओके आणि म्हणजे हाच हार्ट आहे आपला, हे बाकी चेंबर्स आहेत आणि आपल्या इकडनं जे स्पेस दिसते त्याला एरोटा म्हटलं तर. इथे आपलं तो मसल्स प्रेझेंट नाहीत, बाकी 12 चेंबरमध्ये आपल्या ॲलरी मसल्स प्रेझेंट आहेत. या प्रत्येक चेंबरमध्ये इथे छोटे छोटे होल्स आहेत. हे जे ग्रीन कलरचे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, दिसतात प्रत्येक ह्याच्यामध्ये काढलेत बघा ग्रीन कलरचे स्ट्रक्चर गाईज, त्याला छोटे ओपनिंग म्हणतात. गाईज दिसतंय का? हॅलो गाईज, हा त्याला म्हणतात ऑस्टिया किंवा स्मॉल ओपनिंग म्हणतात किंवा त्याला ऑस्टिया म्हणतात. जी म्हणजे एकदा ब्लड आलं आपल्या चेंबरमध्ये की ऑस्टिया ओपन होतात आणि सगळं ते ब्लड आपल्या या पर्टिक्युलर या चेंबरमधनं मुवमेंट होण्याचं काम होतं.
बाकीच्याला क्लोज असतात. जेव्हा या चेंबरमध्ये ब्लड परत आलं की ते ऑस्टिया ओपन होतात आणि तिकडनं सगळीकडनं ब्लड फ्लो होण्याचं काम होतं. ओके, बरं, एक आयडिया आली इथपर्यंत गाईज? इथपर्यंत आयडिया आली तुम्हाला? येस, काही डाऊट आहे? हां, हे नंतर लिहा, पण इथपर्यंत आयडिया आली तुम्हाला? आयडिया आली का म्हटलं? ओके, चला आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे, मी तुम्हाला देतो सगळं हे. हां बरं, आता आपण कसं बघतोय, ही डायग्राम दिसते तुम्हाला गाईस? डायग्राम दिसते? हॅलो गाईस, डायग्राम दिसते का? हा, पुढची डायग्राम दाखवते ही वाली. ओके, आता ही डायग्राम काय सांगते आपल्याला, तर हे आपण म्हणू शकतो साईडनी आपण बघतो या कॉक्रोचला. ओके, हा त्याचा हेड पार्ट आहे, हे त्याचे कंपाऊंड आईज आहेत, हे त्याचे अँटिना स्ट्रक्चर आहेत. आत्ताच आपण डिस्कस केलं की आपल्यामध्ये डायफ्रॅगम एकच असते ह्युमन बिंग्स मध्ये, पण कॉक्रोच मध्ये 2 डायफ्रॅगम असतात. मग ती डायफ्रॅगम कशी आहे? अशी असते. दिसते तुम्हाला ही डायफ्रॅगम? दिसते अशी मी काढलेली? काय दिसते का? ते ब्ल्यू कलरच्या मार्करनी काढले बघा, ब्ल्यू कलरच्या पेननी. दिसते तुम्हाला? हॅलो गाईस, हा, सो एक 2 डायफ्रॅगम आहेत. डॉर्सल म्हणजे मागची आपण म्हणू शकतो, वेंट्रल म्हणजे पुढची. ओके, या 2 डायफ्रॅगम आपल्या प्रेझेंट, डॉर्सल आणि वेंट्रल. आता हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे पर्टिक्युलर हार्टचे 3 प्रकार आहेत, किंवा 3 आपण इम्पॉर्टंट पर्टिक्युलर पार्ट्स आहेत. सो त्याला म्हटलं जातं, आपण म्हणू शकतो कसं कसं आहे ते. तर एक डॉर्सल सायनस असतं, किंवा डॉर्सल सायनसला दुसरं नाव म्हणतात, डॉर्सल सायनसमध्ये सायनस प्रेझेंट, त्याला म्हणतात पेरिकार्डियल सायनस, जिथे हार्ट प्रेझेंट आहे. हा मधला पार्ट आहे, त्याला मिडल सायनस म्हणतात, किंवा त्याला पेरिव्हिसरल सायनस म्हटलं जातं, इम्पॉर्टंट ऑर्गन जिथे आपलं स्टमक असतं, डायजेशनसाठी मदत करतं. आणि हा वेंट्रल साइड आहे, ह्याला वेंट्रल सायनस म्हणतात, जिथे आपलं त्यांच्यामध्ये ब्रेन नसतं वेल डेव्हलप कॉक्रोचमध्ये, पण त्यांच्यामध्ये आपण शकतो गँग्लियन बॉडीज असतात. ओके, सो वेंट्रल सायनस असतं, वेंट्रल म्हणजे पुढच्या साईडला, तेव्हा त्याला पेरिन्युरल सायनस म्हटलं जातं. 3 प्रकारचे सायनस आहेत, हे आपण आता पुढे बघणार आहोत. जे मी तुम्हाला आता सांगितले ते 3 प्रकारचे सायनस कसे आहेत. आता हे 2 डायफ्रॅगम, हे जे मी काढलेत हे 2 डायफ्रॅगम आहेत. ओके, फर्स्ट इज द वेंट्रल, हा वेंट्रल आहे, आणि हा तुमचा डॉर्सल आहे. ओके, याच आपण म्हणू शकतो डायफ्रॅगम मधनं आपण म्हणू शकतो 3 प्रकारचे सायनस गेलेत. वेंट्रल साइडला तुमचा वेंट्रल सायनस, किंवा आपण म्हणू शकतो पेरी न्यूरल सायनस म्हणतात. ब्रेन नाही वेल डेव्हलप, पण त्यांच्यामध्ये गँग्लियन बॉडीज आहेत. हे झालं. मधल्या सायनसला मिडल सायनस किंवा पेरिव्हिसरल सायनस म्हणतात, ह्याच्यामध्ये डायजेशन आणि स्टमकचा पार्ट येतो. आणि डॉर्सल मागच्या साईडला त्याला डॉर्सल सायनस म्हणतात, किंवा पेरिकार्डियल सायनस म्हणतात. तिथे काय असतो प्रेझेंट? इट कन्सिस्ट ऑफ अ हार्ट, हार्ट तिथे प्रेझेंट असतो. ओके, बरं, इथपर्यंत आयडिया आली तुम्हाला गाईज? ही डायग्रामची आयडिया आली गाईज? डायग्रामची आयडिया आली का? हॅलो गाईज, डायग्रामची आयडिया आली का तुम्हाला? हा, हे तुम्हाला डायग्राम पाठवतो मी, आपलं लेक्चर झालं की लगेच पाठवतो, ते घरी काढा. आता आधी समजून घ्या फक्त सगळ्या सिस्टीम काय काय आहेत, कशा आहेत. ओके, चला. सो आता बघा, हा, एक मिनिट, आता बघा, दिसते तुम्हाला? हे दिसतंय सगळं? ही डायग्राम आपलं आता हे झालं ना, आता हे तीन पॉईंट्स आता तुम्हाला समजवले ना, त्याच्यानंतर काढायचे. सांगतो मी तुम्हाला पहिली डायग्राम कुठची काढायची, सेकंड कुठची, सगळं मी तुम्हाला फोटोज पाठवतो. पण आता समजून घ्या, म्हणजे आपला सर्क्युलेटरी सिस्टीमचा पार्ट आज होऊन जाईल. इझी पार्ट आहे, छोटासा आहे, एवढा हार्ड नाहीये. बरं, तुम्हाला सगळं सांगतो मी, घाबरू नका. बरं, हा पार्ट कळलं का? आपण कॉक्रोचला साईडनी बघतोय, अशी ही डायग्राम आहे. हा त्याचा हेड पार्ट आहे, हे त्याला ती आपण म्हणू शकतो अँटिना स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, हे कंपाऊंड आईज आहेत. आठवलं ना गाईज? हे आपण आधी बघितलेलं. हे आपण साईडनी बघतोय कॉक्रोचला. गाईज, आठवत आहे? कळतंय तुम्हाला? म्हणजे काही डोक्यात जात आहे का? कन्फ्युज होत आहे? काय 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 म्हणतेस? ऑसिट ऑस्टिया ऑस्टिया छोटे पोर्स, छोटे पोर्स, स्मॉल स्मॉल पोर्स, ऑस्टिया, सगळं सांगतो. बरं, आत्ताच आपण ती हार्टची डायग्राम बघितली, आठवते? 13 चेंबर हार्ट ही वरती बघितलेली, आठवते का गाईस? गाईस, 13 चेंबर हार्ट. हॅलो गाईस, हा, 13 चेंबर हार्ट आठवत आहे? मी तुम्हाला म्हटलं त्या असं 13 चेंबर असतात, पण हा पहिला मेन पार्ट आहे जो हार्ट आहे, त्याच्या पुढे जो असं ओपनिंग आहे त्याला एरोटा म्हणतात. नंतर असे 13 चेंबर हार्ट असतात, असे एकावर एक आपण हार्ट काढले, 13 की 13 चेंबर झाले.
त्याला प्रोटेक्ट करणारे किंवा त्याला एक्झॅक्ट जागेवरती लोकेशनवरती ठेवणारे मसल्स आहेत त्याला ॲलरी मसल्स म्हटलं जातं. आणि ते किती पेअर मध्ये? 12 पेअर्स मध्ये. फक्त हा जो मेन ऑर्गन आहे पहिला हार्ट आणि एरोटा तिथे ते मसल प्रेझेंट नाहीयेत. बाकी सगळ्या चेंबर्स मध्ये ते ॲलरी मसल्स प्रेझेंट आहेत. सो लक्षात कसं ठेवा, मसल्स 12 आहेत आणि चेंबर किती आहेत? 13 चेंबर आहेत. हा पहिला हार्ट आहे आणि त्याचा जो ओपनिंग आहे त्याला एरोटा म्हणतात. आताच आपण मागे बघितलं. नंतर मी तुम्हाला म्हटलं की कॉक्रोचला आपण साईडने बघितलं तर कसं दिसेल, हे जे ब्ल्यू वालं पार्ट आहे हा डॉर्सल डायफ्रॅगम आहे आणि हा वेंट्रल डायफ्रॅगम. हा पुढे हा एरोटाचे इथे मसल नाहीयेत. येस येस येस. ओके. हा वेंट्रल बाकी सगळीकडे येस. हा वेंट्रल डायफ्रॅगम आहे, हा डॉर्सल डायफ्रॅगम आहे. ओके. आता मगाशी आपण जी हार्टची डायग्राम काढली ती हार्टला मी इथे लोकेट केलंय बघा, दिसतंय? इथे लोकेट केलंय बघा, दिसतंय? हार्ट इथे आपल्या डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे कॉक्रोच. दिसतंय गाईस? गाईस दिसतंय का वरती हे वाला? याच डायग्राम मी इथे लोकेट केलंय बघा. गाईस दिसतंय? हेनल, मानसी दिसतंय का? समीक्षा, आर्य, यशस्वी, संकेत, तुम्ही, धनश्री, तुम्ही रिप्लाय करा. मला कळत नाही तुम्हाला समजतंय नाही कळते. ओके. सो हे जे हार्ट मी आता तुम्हाला सांगितलं, हे हार्ट जे मी तुम्हाला आता सांगितलं हे डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे बघा. इथे मी आता काय मुद्दाम काढलं, मगाशी आपण नुसतीच डायग्राम बघितलेली. काय म्हणतात त्याला, तुमचं 3 प्रकारचे आपण डॉर्सल डायफ्रॅगम, वेंट्रल डायफ्रॅगम, मग 3 प्रकारचे सायनस बघितले आपण. डॉर्सल सायनस, त्याला पेरी कार्डियल सायनस म्हणतात, पेरी कार्डियल. नंतर मग आपण म्हणतो तिथे हार्ट प्रेझेंट आहे. हा मधला जो सायनस आहे त्याला पेरिव्हिसरल म्हणतात, जिथे पोट आणि इम्पॉर्टंट ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. आणि हा पुढच्या साईडला वेंट्रल सायनस किंवा पेरिन्युरल सायनस म्हणतात. ओके. हे आपण 3 सायनसेस बघितलेले कसे प्रेझेंट असतात. आणि हे 2 डायफ्रॅगम बघितले, हा एक डायफ्रॅगम डॉर्सल आणि हा वेंट्रल. तर बरोबर डायफ्रॅगमच्या वरती इथे आपला हा हार्ट प्रेझेंट आहे. ओके. हे हार्ट काढलं बघा इथे मी, असं मगाचं स्ट्रक्चर. त्या चेंबर मधनं छोटे छोटे होल्स गेलेत, त्या होल्सला काय म्हणतात? ऑस्टिया म्हणतात. त्याला प्रोटेक्ट करणारे मसल्स आहेत हार्ट चेंबर्सना, त्याला म्हणतात ॲलरी मसल्स. ओके. आणि इथे आपलं हा मेन हार्ट सिस्टीम आहे, इथे हार्ट आहे आणि इकडे त्याचा एरोटा आहे. ओके. आता सर्क्युलेशन कसं होतं बघा, सर्क्युलेशन बघा कसं होतं. या हेडच्या पार्टमध्ये इकडनं आता ब्लड आपलं ते जायला सुरुवात होईल. मग कुठे जाईल? आपल्या वेंट्रल सायनस मध्ये जाईल. वेंट्रल सायनस मध्ये गेलं. ओके. या पुढच्या पार्टला वेंट्रल सायनस किंवा पेरिन्युरल सायनस म्हणतात. मग वेंट्रल सायनस मधनं ते ब्लड पुढे जाईल आपल्या म्हणजे वेंट्रल डायफ्रॅगमच्या मदतीने, म्हणजे वेंट्रल सायनस मध्ये गेलं, मग वेंट्रल डायफ्रॅगम मध्ये वरती जाईल, मग इथे मिडल सायनस मध्ये जाईल. मिडल सायनस मध्ये ते आपलं पर्टिक्युलर ब्लड सर्क्युलेट व्हायला स्टार्ट होईल. मिडल सायनसना पेरिव्हिसरल सायनस पण म्हणतात. तिथे आपण बघितलं काय काय करेल, जे जेवण आपलं कॉक्रोचने जेवण जेवलेलं आहे व्यवस्थित ते सर्क्युलेट होण्याचं काम होईल आणि त्याचबरोबर जर अनडायजेस्टेड फूड असेल त्याला बाहेर टाकण्याचं काम होईल. मग एकदा त्याची रिक्वायरमेंट झाली, फुलफ्लेज झाली, की मग ते रक्त वरच्या साईडला जाईल. वेंट्रल आपण म्हणू शकतो डॉर्सल डायफ्रॅगमच्या वरती जाईल, डॉर्सल डायफ्रॅगमला पास करेल ते ब्लड आणि मग नंतर परत कुठे जाईल ते, परत मग इकडनं ते पहिल्या चेंबर पासून आतमध्ये एंटर करेल ते ब्लड, म्हणजे इकडनं. मग इकडनं जसं एंटर करेल चेंबरमध्ये मग सगळे जे आपले ऑस्टी आहेत ते ओपन होतील. मग तिकडनं ते ब्लड पुन्हा फ्लो व्हायला सुरुवात होईल. मग जसं एकदा ब्लड पूर्ण फ्लो झालं, सर्क्युलेट झालं, मग सगळे ऑस्टिया पुन्हा क्लोज होतील आणि मग पुन्हा त्यांची प्रोसेस चालू होईल. परत ते हार्ट एरोटामधनं हेडमध्ये जाईल, हेड पार्ट मधनं मग सायनस मध्ये जाईल, वेंट्रल सायनस, मग वेंट्रल डायफ्रॅगमचे ते पास होईल. वेंट्रल डायफ्रॅगमचे ते पास झालं, मग तिकडनं ते मिडल सायनस मध्ये जाईल. मिडल सायनस मध्ये ते काय करेल? डायजेशन करेल आणि एक्सक्रिशनला म्हणजे वेस्ट प्रोडक्टला बाहेर काढण्याचं काम करेल. मग पुढे कुठून पास होईल ते? डॉर्सल डायफ्रॅगमला पास करेल. मग डॉर्सल डायफ्रॅगमला पास केल्यानंतर डॉर्सल सायनस मध्ये जाईल आणि मग पुन्हा त्या चेंबर्स मध्ये आतमध्ये ते एंट्री करायला सुरुवात करेल. आणि जसं चेंबर्स मध्ये हार्ट यायला परत सुरुवात झाली की जे छोटे छोटे होल्स आहेत ज्याला ऑस्टिया म्हणतात ते ओपन होतील आणि पुन्हा ते ब्लड इकडनं सर्क्युलेट होऊन पुन्हा हार्टमध्ये येऊन पुन्हा एरोटाच्या मदतीने पुन्हा ते हेडमध्ये ते सर्क्युलेशन चालू होईल. सो असं हे सगळं सर्क्युलेशन असतं हार्टमध्ये. आली आयडिया तुम्हाला गाईज? गाईज आयडिया आली? ओके. काही डाऊट वाटतोय, कन्फ्युजन वाटतोय? इझी आहे. ओके. संकेत कळलं? समीक्षा, यशस्वी, आर्या, हेनल, आदिती. ओके. बरं. आता तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. मी तुम्हाला सांगतो ते. एक मिनिट. पटकन काढून घ्या हवं तर.
बघा दिसतंय हे वालं गाईज, दिसतंय का तुम्हाला डायग्राम पाठवू मी? काय करायचं? चालेल. बघा आता आपण एकदा परत शॉर्ट रिवाइज करू. 5 मिनिटं आहेत, काढत नका बसू, मी तुम्हाला सगळं शॉर्ट मध्ये रिवाइज करू. आपण काय बघितलं? सर्क्युलेटरी सिस्टीम बघितलं, बरोबर आहे? सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. ओके. काय काय बघितलं? आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कॉकरोचच्या हार्ट आणि ब्लड असतं. हार्ट कसं आहे? 13 चेंबर्ड आहे. ब्लड कसं आहे? व्हाईट कलर आहे, त्याला हिमोलिम्फ पण म्हणतात. जे 13 चेंबर्ड हार्ट आहे ते कसं डिवायडेड आहे? 3 चेंबर तुमचे थोरॅसिक रिजन मध्ये आणि 10 चेंबर तुमचे ऍब्डॉमिनल रिजन मध्ये. आणि हिमोलिम्फ मध्ये कसं आहे? तर तिथे सेल्स आणि प्लाझ्मा आहे. तर 30,000 आपण म्हणू शकतो मिलीमीटर ऑफ ब्लड, म्हणजे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एवढे सेल्स प्रेझेंट आहेत, ज्याला आपण हिमो साइट्स म्हणतो. आणि प्लाझ्मा मध्ये काय काय? प्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ वॉटर, पाणी कन्सिस्ट करतं, फूडला कन्सिस्ट करतं, आणि ते नायट्रोजन स्पेस. म्हणजे प्लाझ्मामध्ये फूड असेल तर सर्क्युलेट होण्याचं काम करतं, प्लाझ्मामध्ये ब्लड असेल, सॉरी, प्लाझ्मामध्ये तुमचं वेस्ट प्रोडक्ट असतील ते एक्सक्रिशनला पण मदत करतं. ओके. सो जे आपण 13 चेंबर हार्ट बघितलं, हे कॉकरोच मध्ये साधारण असं दिसतं, लॉंग असतं ते. मी तुम्हाला म्हटलं तसं कसं काढायचं? आपलं नॉर्मल हार्ट माहिती कसं काढायचं हे ना? हे असं काढलं, त्याच्यावरतीच असं आपण काढत जायचं. हे असे 13 पर्यंत मोजायचे. सो असं झालं आपले 13 चेंबर ऑफ हार्ट. मग त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असे 2 छोटे छोटे ओपनिंग आहेत बघायला. आपण इथे असं ओपनिंग दिलं, त्या ओपनिंगला म्हणतात ऑस्टिया. त्या ऑस्टिया छोटे पोर्स असतात, होल असतात, बाकीच्या क्लोज असतात. त्या चेंबरमध्ये जेव्हा वरनं हार्ट, त्या चेंबर वरच्या चेंबरमधनं ब्लड जेव्हा सर्क्युलेट व्हायला स्टार्ट होतं, आतमध्ये येतं, तेव्हा ते ओपन होतात. त्या ओपनिंगला म्हणतात ऑस्टिया. आणि गाईज आवाज येतोय? स्क्रीन दिसते? हॅलो, स्क्रीन दिसते का? हा. नंतर त्याला हे म्हटलं जातं, मग तुम्हाला म्हटलं तसं की त्याला इथे जे मसल्स प्रेझेंट आहेत, का मसल्स? त्याला मसल्सला आपल्या ह्युमन हार्टमध्ये कार्डिएक मसल असतात, ह्यांच्यामध्ये ॲलरी मसल्स असतात. त्या ॲलरी मसल्स काय करतात? तर ते ॲलरी मसल्स या चेंबर्सना किंवा हार्टला पूर्ण आपण म्हणू शकतो या हार्टला एका जागी फिक्स ठेवण्याचं काम करतात. फक्त ॲलरी मसल्स किती पेअर्स मध्ये? 12 पेअर्स मध्ये. जो मेन खाली हार्ट आणि एरोटे तिथे ते मसल ऍबसेंट आहेत. ओके. क्लिअर झालं हा वाला पार्ट? रिवाइज झालं एकदा गाईज? रिवाइज झालं का? हा. चला आता नेक्स्ट पार्ट कडे. नेक्स्ट पार्ट एकदा परत बघूया. नेक्स्ट पार्ट आपण बघितलेला कसं असतं ते डायफ्रॅगम आणि हे सगळं कसं असतं. दिसते डायग्राम? हे आपण कॉकरोचला साईडनी बघतोय. हेनल कळतंय? धनश्री, समीक्षा, संकेत, आदिती, यशस्वी. हा. आता आपण साईडनी बघतोय कॉकरोचला. मी म्हटलं तसं आपल्या बॉडीमध्ये 2 डायफ्रॅगम आहेत. ह्यांच्यामध्ये सॉरी आपल्या बॉडीमध्ये सॉरी आपल्यामध्ये 1 डायफ्रॅगम आहे. ह्यांच्यामध्ये 2 डायफ्रॅगम आहेत. ओके. हा आणि हा असा हा डायफ्रॅगम, हा जो निळा पट्टा दिसतोय ह्या कॉकरोचच्या बॉडीच्या आतमध्ये ते डायफ्रॅगम आहेत. त्या 2 डायफ्रॅगमची नाव काय आहेत? वरच्या साईडला आहेत म्हणून त्याला म्हणतात वेंट्रल डायफ्रॅगम, मागच्या साईडला आहे म्हणून त्याला म्हणतात डॉर्सल डायफ्रॅगम. आणि या डायफ्रॅगमच्या मध्ये 3 सायनसेस आहेत. इथे हा ब्रेन पार्ट आहे त्यांचा, ब्रेन म्हणून त्याला म्हणतात, आणि पुढच्या पार्ट मध्ये तो म्हणून त्याला वेंट्रल सायनस किंवा त्याला म्हटलं तर पेरिन्यूरल सायनस म्हणतात. ओके. नंतर आणि त्याच्याच खालोखाल वेंट्रल डायफ्रॅगम आहेत. ह्या मधल्या पार्टला मिडल सायनस म्हणतात किंवा त्याला पेरिव्हिसरल सायनस म्हणतात, जिथे स्टमकचा पार्ट हा सगळा इम्पॉर्टंट ऑर्गन प्रेझेंट, गिजार्ड, इलियम हे सगळं प्रेझेंट आहे. आणि वरचा आधी डॉर्सल डायफ्रॅगम येईल आणि नंतर मग इथे आपला हार्ट इथे आपला हार्ट ऍक्च्युअल असेल. आणि त्याला डॉर्सल डायफ्रॅगम नंतर काय? डॉर्सल आपण म्हणू शकतो सायनस. ते डॉर्सल सायनसला म्हणतात पेरिकार्डियल सायनस, म्हणजे आपण म्हणू शकतो तर जिथे ऍक्च्युअल आपला हार्ट प्रेझेंट आहे. ओके. आता पुढची डायग्राम दाखवतो. हे झालं आपलं. नेक्स्ट डायग्राम दाखवतो. बघा दिसते? नेक्स्ट डायग्राम दिसते? हा गाईस, दिसते का डायग्राम? दिसते? हा. आपण बघितलं तसं बघा, आत्ताच तुम्हाला मी आधी नुसती डायग्राम दाखवली, मग आता हार्ट काढून पण दाखवलंय. मग अशी ब्रेन पण होतं, आता हार्ट पण आलं आपल्या डायग्राम मध्ये. ओके. सो आता कसं आहे, या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये आता इथे आपलं ब्रेन आहे. या ब्रेन त्यांचं वेल डेव्हलप नाहीये त्यांचं ब्रेन. ओके. हा वेंट्रल आपण म्हणू शकतो हा सगळा वेंट्रल सायनस आहे आणि हा वेंट्रल डायफ्रॅगम आहे. ओके. आणि मध्ये त्यांचा पर्टिक्युलर वेंट्रल सायनसच्या आतमध्ये तो ब्रेन प्रेझेंट आहे. वेंट्रल सायनसला पेरिन्यूरल सायनस पण म्हणतात. नंतर हा काय आपला, हा मधला मिडल सायनस आहे. ओके.
मिडल सायनस किंवा त्याला पेरिव्हिसरल सायनस म्हणतात, इथे आपलं स्टमक डायजेशनचे इम्पॉर्टंट ऑर्गन प्रेझेंट आहेत. हा डॉर्सल डायफ्रॅगम आहे आणि नंतर हा वरचा जो आहे पुढचा हा जो सगळा आहे तो डॉर्सल सायनस आहे, किंवा त्याला सायंटिफिक वे मध्ये पेरिकार्डियल सायनस म्हणतात. आणि इथेच आपला हा वाला जो इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, या इम्पॉर्टंट ऑर्गनला म्हटलं जातं हार्ट. आपला हार्ट इथे प्रेझेंट आहे. बघितलं तसं वरच्या चेंबर पासून खालच्या चेंबर पर्यंत इथे हार्ट आहे, इथे त्याचं ओपनिंग आहे, त्याला म्हणतात एरोटा. ओके, 3 प्रकारचे सायनस आहेत. वरती आहे त्याला डॉर्सल सायनस म्हणतात किंवा त्याला पेरिकार्डियल म्हणू शकतो जिथे हार्ट प्रेझेंट आहे. मधला त्याला मिडल सायनस म्हणा किंवा पेरिव्हिसरल म्हणतात सायंटिफिक वे वर्ड मध्ये, तिथे इम्पॉर्टंट ऑर्गन म्हणजे आपलं स्टमक हे सगळे इंटेस्टाईन प्रेझेंट आहेत. आणि खालचा जो आहे त्याला वेंट्रल डायफ्रॅगम म्हणतात किंवा वेंट्रल सायनस म्हणतात आणि त्याचं सायंटिफिक नाव आहे पेरी न्यूरल सायनस, जिथे ब्रेन किंवा नर्व कॉर्ड प्रेझेंट आहेत. ओके, आता सर्क्युलेशन कसं होतं ते एकदा शॉर्ट बघूया आणि मग स्टॉप करूया. चला, एक लास्ट पार्ट दाखवतो तुम्हाला कसं आहे काय ते. येस, आता बघा, दिसते तुम्हाला स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते सगळ्यांना? हा, आता बघा मी तुम्हाला म्हटलं तसं हे सगळं दाखवलं, डॉर्सल दाखवलं, वेंट्रल डायफ्रॅगम, डॉर्सल, डॉर्सल सायनस, मिडल सायनस, वेंट्रल सायनस, त्याची सायंटिफिक नाव पण सांगितली. तर कसं होतं आपण म्हणू शकतो की या हार्ट मधनं ब्लड पंप व्हायला सुरुवात होतं, एरोटा मधनं ते बाहेर जातं. आधी पहिल्या हेड पार्ट मध्ये जातं. हा हा सर झालं, आधी हेड पार्ट मध्ये जातं, मग हेड पार्ट मध्ये गेल्यानंतर मग पुढे कुठे जातं, मग पुढे जातं ते वेंट्रल सायनस मध्ये जातं. ओके, या वेंट्रल सायनस मध्ये गेलं. या वेंट्रल सायनस मध्ये गेल्यानंतर आपण म्हणू शकतो हा वेंट्रल सायनस मध्ये गेलं. सायनस मध्ये काय तुमचं ब्रेन पार्ट आहे बघा, म्हणजे त्याला पेरिन्यूरल सायनस पण म्हणतात. इथे गेलं म्हणजे आधी हेड मधनं ते सायनस मध्ये वेंट्रल पुढच्या पार्ट मध्ये गेलं. मग तिकडनं बघा डायग्राम तुम्हाला दिसते, तिकडनं ते वरती गेलं. वरती म्हणजे वेंट्रल डायफ्रॅगमला पास करून ते मिडल मध्ये आलं, मधल्या पार्ट मध्ये, जिथे कॉक्रोचचा पोटाचा भाग आहे सगळा. आपण आता पहिले इलियम, कोलॉन, रेक्टन, मिडल सायनस मध्ये गेलं. मिडल सायनस मध्ये इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत, त्याच मिडल सायनसला पेरिव्हिसरल म्हणतात. आणि तिकडनंच पुढे हे पर्टिक्युलर ब्लड आपण म्हणू शकतो वरच्या पार्ट मध्ये जातं. तर वरच्या पार्टला म्हटलं तर डॉर्सल सायनस. ओके, त्याला पेरिकार्डियल सायनस म्हटलं जातं, जिथे हार्ट प्रेझेंट आहे. आणि नंतर मग तिकडनं ते चेंबर दिसते तुम्हाला, 13 चेंबर दिसत असतील, त्या 13 चेंबर मधनं इकडनं ते ब्लड फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा त्या चेंबर मधनं ब्लड फ्लो व्हायला सुरुवात होईल तिथे छोटे छोटे होल्स प्रेझेंट आहेत, त्याला म्हणतात ऑस्टिया. आणि मग तेव्हा ते ओपन होतात आणि मग पुन्हा त्यांची प्रोसेस चालू होते. असं त्यांचं सर्क्युलेशन होतं. आयडिया तुम्हाला गाईस? क्लिअर झालं? डन? चला, या तिन्ही डायग्राम तुम्हाला पाठवतो मी. तिन्ही डायग्राम पाठवल्यानंतर तुम्ही बघा, काही डाऊट असेल तर विचारा, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही ट्राय करायला याला. ठीक आहे, चलो मग स्टॉप करूया. काही डाऊट असेल तर विचारा मग. ओके गाईज, करायचं का स्टॉप? चला, ओके चालेल. सो करूया स्टॉप. डन? हा, हे सगळं तिन्ही डायग्राम तुम्हाला पाठवतो मी. ठीक आहे, हे तिन्ही सगळं पाठवतो. ओके, सो एकदा तुम्ही एकदा वाचा नीट डायग्राम काढा. हार्टची डायग्राम पाठवतो, त्याचा आधी वेंट्रल डायग्राम, वेंट्रल आणि डॉर्सल डायफ्रॅगम कसं दिसतं आणि 3 प्रकारचे ते हार्ट आणि या सगळ्या गोष्टी कशा दिसतात. ओके, चलो मग एकदा व्यवस्थित रिवाइज करा. हवं तर स्क्रीनशॉट काढले असेल स्क्रीनशॉट काढा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ओके, चलो, थँक्यू, बाय बाय, हॅव अ गुड डे अहेड. येस, बाय बाय.